सर्वांना शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. मी अश्विनी भोईर, ग्रंथाली प्रतिभांगणची कार्यक्रम समन्वयक. आज आपण सगळेच जण सविता दामले लिखित स्मरणयात्रा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथे आलेलो आहोत आणि कार्यक्रमालाही आता अर्थातच सुरुवात होतच आहे. पण तत्पूर्वी आपण ज्या वास्तूत आहोत त्या वास्तूविषयी मी अगदी थोडक्यात तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ग्रंथालीचा एकूणच 50 वर्षांचा महाराष्ट्रातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील खूप मोठा प्रवास आहे. ग्रंथालीने नेहमीच केवळ पुस्तकं प्रकाशित करणं इतकंच आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं नाही. पुस्तक हा केंद्रबिंदू आहेच, पण हा केंद्रबिंदू मध्यवर्ती ठेवून समाजातील विविध प्रश्नांना स्पर्श केलेला आहे आणि समाजभान मराठी वाचकांना, मराठी भाषिकांना देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. एकीकडे विविध पुस्तकं प्रकाशित होत असतात आणि त्याचबरोबर ग्रंथालीने आजच्या डिजिटल युगाशी देखील आपली नाळ जोडलेली आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे आज जिथे आपण बसलेलो आहोत ते प्रतिभांगण. प्रतिभांगणमध्ये आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम घेत असतो. अगदी त्यात साहित्य, आरोग्य, सामाजिक अशा विविध विषयांवरती इथे कार्यक्रम होत असतात. काही कार्यक्रमांचा आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे आता इथे लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे आहेत. अतिशय सुंदर कार्यक्रम त्या घेतात. काहीतरी विशेष, दिव्यांग आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या आणि पुनर्वसन या संकल्पनेवर आधारित अशी ही मालिका आहे. जवळपास 2 वर्ष सातत्याने ही कार्यक्रम मालिका चालू आहे. आपण एक छान अजून कार्यक्रम घेतला, ऐल तटावर पैल तटावर. 1960 नंतरचं जे मराठी साहित्य आहे त्याचं डिजिटल डॉक्युमेंटेशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर यांनी केलं, की जो प्रतिभांगण या यूट्यूब चॅनलवरती देखील आपल्याला पाहता येईल, ऐकता येईल. आरोग्य यात्रा ग्रंथालीने घेतलेली होती. त्याचबरोबर आरोग्याची कॅप्सूल असा एक छान कार्यक्रमही इथे घेतला. डॉक्टर सतीश नाईक जे आज आपल्यात नाहीत ते इथे मुलाखती घ्यायचे. आरोग्यविषयक विविध समस्यांवरती अनेक तज्ज्ञ मंडळींना इथं बोलतं केलं जायचं. प्रतिभांगणची व्याप्ती या वास्तुपुरती मर्यादित नाही आहे, म्हणजे इथे अनेक कार्यक्रम होत असतात. हे कार्यक्रम आहेत, पुस्तक प्रकाशनं आहेत, अनेक चर्चा आहेत आणि त्याचबरोबर प्रतिभांगणची व्याप्ती ही फक्त या वास्तुपुरती मर्यादित न राहता डिजिटल माध्यम आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपण लोकांना जोडत असतो. आणि त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विज्ञान एकांकिका स्पर्धा घेत असतो. यावर्षी आपण 4 वर्ष झाली हा उपक्रम आपण राबवतो. यावर्षी आपल्याकडे महाराष्ट्रातली जवळपास 8 केंद्र म्हणजे विविध 8 जिल्हे यात सहभागी झालेले आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या जवळपास 20 ते 25 शाळा या उपक्रमात सहभागी होत्या, की विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत सहज सोप्या पद्धतीने पोचावं हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करतो. आणि त्याची अंतिम फेरी आपण मुंबईत घेतली होती आणि अतिशय उत्साहाने अगदी शहरी भागापासून ग्रामीण आणि अगदी खेडेगावातली मुलं देखील या उपक्रमात सहभागी होत असतात आणि सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणून आपण त्याच्यामध्ये कोणतीही वेशभूषा किंवा प्रकाश योजना, नेपथ्य रचना अशी कोणतीही बंधनं आपण घालत नाही. केवळ मुलांनी यावं आणि ती नाटुकली सादर करावी आनंदाने आणि विज्ञानाचा एक महोत्सव साजरा व्हावा एवढाच त्यामागचा उद्देश असतो. अशा प्रकारे प्रतिभांगण विविध माध्यमातून कार्यरत असतं. इथे संजीवनी ताई देखील आहेत, अतिशय सुंदर लोकल लेखिका. आपण सगळ्यांनी पाहिलंही असेल, ग्रंथाली वॉच या आमच्या यूट्यूब चॅनलवरती ही सिरीज आपल्याला बघायला मिळेल, की ज्या विविध कसदार लिहिणाऱ्या लेखिका आहेत तर त्या लेखिकांचा, त्यांच्या कार्यक्षेत्राचा, त्यांच्या साहित्याचा परिचय त्या आपल्याला सातत्याने करून देत असतात. तर आपण ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिभांगण या आमच्या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती मला वाटतं नक्कीच जाल आणि आमच्याशी जोडले जाल. त्यातनं तुम्हाला संपूर्ण ग्रंथालीचा जो एकूण मोठा व्याप आहे आणि जो मोठा परीघ आहे तर त्यातला तुम्ही एक ठिपका व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.
तर आपण सगळ्यांनी नक्कीच त्याच्यावरती जाऊन त्याला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले राहा. आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज अतिशय सुंदर असं पुस्तक इथे प्रकाशित होणार आहे, सविताताईंचं स्मरण यात्रा. खरंच नावच किती गोड आहे, स्मरण यात्रा. एक आठवणींची यात्रा हे त्यातनं आपल्याला सूचितच होतो त्याचा अर्थ. मी सविताताईंना शुभेच्छा देते या पुस्तकासाठी आणि आमच्या ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांना विनंती करते की आपण लेखिका सविता दामले यांचं इथे स्वागत करावं. धन्यवाद. सविताताईंना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र मी विनीत भुरके यांच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद. नमस्कार. स्मरण यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश कनाटेजी कृपया व्यासपीठावरती यावं. देवागी बसा. प्रमुख पाहुणे श्री सुदेश हिंगलासपूरकर यांना मी व्यासपीठावरती ऋतुरंगचे संपादक श्री अरुण शेवते यांना मी विनंती करत आहे की कृपया मंचावरती यावं. आजचा आपला पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते होणार आहेत त्या श्रीमती दुर्गा गुडिलू यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. प्रकाशक चिन्मय पंडित कृपया या व्यासपीठावरती यावं. आणि लेखिका सविता दामले यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे आणि त्यांच्या हस्ते पाहुण्यांचं स्वागत त्यांनी करावं अशी मी विनंती करत आहे. हां, कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. प्रत्येकाचं स्वागत सविता दामले यांच्या हस्ते होईल. श्री गणेश कनाटे, ग्रंथालीतर्फे आणि माझ्यातर्फे त्यांना एक भेट. हो, धन्यवाद. सुदेश हिंगलासपूरकर सर. अच्छा, बरं. हो, अरुण शेवते सर. दुर्गा गुडिलू. चिन्मय पंडित. नवीन प्रकाशक एकदम तरुण आणि हो हो. आता मी हो लेखिका सविता दामले यांना बोलायला आमंत्रित करणार आहे, पण त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. सविता दामले ओके. प्रकाशकांचा खास निरोप आला मला. प्रकाशक चिन्मय पंडित यांच्यातर्फे, त्यांच्या प्रकाशनातर्फे सर्व मान्यवरांचं स्वागत ते करणार आहेत.
अध्यक्ष गणेश कनाटे, श्री सुदेश इंगलासपूरकर, प्रकाशकांकडून प्रकाशकांकडे श्री अरुण शेवते सर, पुन्हा एकदा प्रकाशकांकडून प्रकाशकांकडून दुर्गा गुडिलू, श्रीमती दुर्गा गुडिलू, लेखिका बघा, प्रकाशक लेखिकेचं स्वागत करणार आहेत आता, प्रकाशकाकडून लेखिकेकडे. धन्यवाद. आता मी सविता दामले यांना बोलायला आमंत्रित करणार आहे, पण त्याआधी त्यांची एक थोडक्यात परिचय करून देतो. सविता दामले आपल्यापैकी म्हणजे वाचकांना बऱ्याच जणांना माहीत असेल की एक अनुवादिका म्हणून आता स्थिरावल्या आहेत. मराठी अनुवादिका, इंग्रजीमधून ते मराठीमध्ये अनुवाद करतात. त्या लेखिकासुद्धा आहेत आणि त्या कवयित्रीसुद्धा आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पत्रकारितेची पदविकासुद्धा घेतलेली आहे. परंतु आता भविष्यात कदाचित त्या क्षेत्रातही काहीतरी करतील असं वाटतं. आणि साहित्याच्या क्षेत्रात येण्याच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या कार्यरत होत्या अनेक वर्ष. परंतु साहित्याची अत्यंतिक आवड या कारणाने त्यांनी 2013मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ लेखन आणि अनुवाद ह्या कामालाच त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि आत्तापर्यंत साधारणतः 12-13 वर्षांमध्ये तब्बल 57 इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. आणि तसंच स्वतंत्र लेखनही केलेलं आहे. आणि ह्या अनुवादांसाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. बरं, त्या कवयित्री पण आहेत हे मी म्हटलं, तर कवितासुद्धा एक प्रकार आहे आणि गीत हा पण एक प्रकार आहे. तर त्यांची काही गीतं ही आकाशवाणीवरती प्रसारित करण्यासाठी अप्रूव्ह झालेली आहेत. म्हणजे त्यांच्या पूर्ण क्रायटेरियामध्ये ती तावून सुलाखून निघून ती अप्रूव्ह झालेली आहेत. तर आपल्याला तीसुद्धा ऐकायला मिळतील. तसंच त्यांच्या काही अनुवादित लेखांचा समावेश महाराष्ट्र बोर्ड आणि कर्नाटक बोर्ड 10वीचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांच्या क्रमिक पुस्तकांमध्ये त्या लेखनाचा समावेश झालेला आहे. इतकंच नव्हे तर अभिमानास्पद बाब म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या BAच्या पहिल्या वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्येही त्यांच्या काही अनुवादित लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे त्यांच्याबद्दल थोडक्यात सविताताईंना मी निमंत्रित करतो आता की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. नमस्कार. आपण सगळे आज कार्यक्रमाला आलात म्हणून मला खूप आनंद आणि भरून तर येतच आहे. आत्तापर्यंत माझी अनुवादाची 57 वगैरे पुस्तकं झाली आहेत प्रसिद्ध आणि स्वतः लिहिलेली पण झाली आहेत. पण ह्या पुस्तकाचं मला प्रकाशन अशाकरता करावं असं वाटलं कारण ऋतुरंगमध्ये मी जवळजवळ 94 सालापासून लिहिते. म्हणजे 93 साली अरुण शेवत्यांनी ऋतुरंग त्यांचा काढला आणि तेव्हा प्रतिभा रानडे, म्हणजे तेव्हा मी कोणीच नव्हते. म्हणजे मला लिहायची आवड होती. म्हणजे आपण हातपाय मारतो ना, मी कथा लिहित होते, मला किती जमतात माहिती नव्हतं, पण मी प्रयत्न करत होते, कविता करत होते आणि असे लेख वगैरे लोकसत्तेत वगैरे असं देत होते कुठे कुठे लिहून. तर काय झालं की एकदा मी प्रतिभा रानडे म्हणून मान्यवर लेखिका आपल्याला माहितीच असतील, तर त्यांचं अफगाण डायरी वगैरे त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. त्या माझ्या घराजवळ राहायच्या. मी त्यांच्याकडे नेहमी जायची आणि त्यांची माझी गट्टी, खऱ्या वयाने मोठे आहेत पण त्यांची माझी खूप अशी गट्टी जमली एकदम. तर एकदा त्यांच्याकडे अरुण शेवत्यांचा फोन आला असाच की तुम्ही लेख द्या वगैरे. तर मी एकदम, मला काय वाटलं, मी प्रतिभा त्यांना म्हटलं की मला पण त्या असं लिहायची इच्छा आहे, मला देतील का ते. म्हणजे हो कर ना, आत्ता ते फोनवर बोल ना त्यांच्याशी. तर मी सरळ बोलले म्हणजे त्यांच्याशी. मला तर आश्चर्य वाटतं की, तर मी त्यांना म्हटलं असं असं मला पण तुम्ही संधी द्याल का लिहायची. तर ते म्हणे हो देतो मी, तुम्ही लिहा काहीतरी. आणि त्यांनी खरंच मला लिहायला दिलं आणि तिथपासून मला म्हणजे एक नवीन ते शब्दांकनाचं मला त्यावेळेला मला मिळालं क्षेत्र. आणि आता मी अनुवाद तेव्हा म्हणजे
जास्त काही नव्हतं, म्हणजे अनुवाद मी करेन असं मला माहितीच नव्हतं. त्याच्या आधी मी शब्दांकन करायला लागलेली आहे. आणि नंतर माझ्या लक्षात आलं ना की अनुवाद आणि शब्दांकन असं साधारण सारखेच. म्हणजे कसे, अनुवादामध्ये आपण जो मूळ लेखक असतो इंग्रजी, त्याच्या परकाया प्रवेश करून त्याला जे काय म्हणायचे त्याच्या भाषेत ते आपण मराठीमध्ये आणतो, कारण त्याच्यामध्ये त्याला जे म्हणायचं तेच बरोबर पोचवायचं असतं. आणि शब्दांकनामध्ये समोर जो माणूस असतो म्हणजे त्याचं विचारायचं, त्याच्या आयुष्यातले किस्से, की आता ह्यांचे कसे ना विषय असायचे, अमुक काही आठवणी किंवा आजोळ वगैरे असे त्यांनी विषय वेगवेगळे त्यांच्या अंकाचे घ्यायचे ना, तर त्यानुसार त्या मोठ्या लोकांना ते आपण प्रश्न विचारून मग त्यांनी त्याबद्दल जे सांगितलेले आहे ते परकाय प्रवेश करून तोच बोलतोय अशा प्रकारे ते लिहायचं. त्यामुळे म्हटलं की थोडंसं साम्य आहे. आणि कधी कधी ते हिंदीत मुलाखत घेतल्यामुळे अनुवाद आणि शब्दांकन दोन्ही झालं, कारण त्यांनी हिंदीत उत्तरं दिली, ते मराठीमध्ये अनुवाद पण करावा लागला आणि शब्दांकन पण करावं लागलं. तर अशा प्रकारे ते चालू होतं. आणि नंतर मग त्यांची जवळजवळ 100 पुस्तकं झाली आहेत त्यांची ऋतुरंगामधल्या लेखांची, कारण ती दिवाळी अंक तात्पुरता असतो, पण त्यातले लेख असे खूप चांगले आणि मोठ्या लोकांनी वेगवेगळ्या विषयावर लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी पुस्तकं, तर त्यांनी मला सांगितलं की अहो तुमची पण पुस्तकं, तुमचं एक म्हणजे तुम्हीच केलेली पुस्तकं निघू शकेल. तर अशी पाहिली तर आत्ता लेख पण एक 4-5 तर सहज होतील, पण माझ्या मनात आलं की हे पहिलंच पुस्तक आपलं ऋतुरंगामधल्या शब्दांकनाचं आहे, तर ते आपण आत्ता म्हणजे असं त्याच्याकरता आपण एक बोलवावं आणि एक छोटंसं एक कार्यक्रम करावा, म्हणजे हा याचा उद्देश होता ते करण्यामागे. तर अशा प्रकारे म्हणजे मी ते सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मग आता सगळे आपण जमवून त्या पुस्तकाचं आता करणार आहोत आपण उद्घाटन, किंवा उद्घाटन नाही, प्रकाशन. तर मी आता माझं बोलणं थोडक्यात होतं ते मी संपवते. धन्यवाद. आता आपल्याला उत्कंठ खरोखरच लागली असेल वाचकांना की शब्दांकनांचं पुस्तक म्हणजे काय असेल आणि त्यामध्ये नेमक्या कोणाकोणाच्या मुलाखती असतील किंवा काय असेल. तर त्याची एक झलक म्हणून एक त्यातला उतारा वाचून दाखवण्यात येईल. आणि त्या वाचनासाठी मी मेधा कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. मेधा कुलकर्णी यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मेधा कुलकर्णी या आकाशवाणीच्या अधिकारी होत्या, माजी आकाशवाणी अधिकारी, आणि त्यांनी संपर्क नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे. आणि सध्या वृद्धांचे पालकत्व या विषयावरती त्यांचं लोकसत्तामध्ये एक सदर आहे जे बरंच लोकप्रिय झालेलं आहे, आणि त्या विषयावर त्या सध्या वाहून घेतलं आहे त्यांनी. मेधा कुलकर्णींना मी विनंती करतो की एक उतारा या पुस्तकात. खरं म्हणजे या पुस्तकातलं सर्वात आवडलेलं शब्दांकन दुर्गाच्या कामाबद्दलचं आहे, पण दुर्गा स्वतः इथे असल्यामुळे ते वाचण्यात काही मतलब नाही. म्हणून पियुष मिश्रा हे जे कलाकार आहेत, नाटक सिनेमा क्षेत्रातले, जे सिनेमावाल्यांना माहितीच असतील, गातात ते दिग्दर्शक आहेत, एकदम बहुमुखी कलाकार आहे. तर त्याच्यावर जे त्याची मुलाखत घेऊन जे लिहिलं आहे त्यातला थोडासा भाग वाचून दाखवणार आहे. ही कहाणी सुरू होते 1992 सालापासूनच, आणि नाटकाचं नाव कॉमेडी ऑफ एरर्स. मी त्या नाटकाचा दिग्दर्शक होतो. प्रिया त्या नाटकात अभिनय करत होती, पण नाटकाच्या तालमीत घुसता घुसता ही पोरगी माझ्या मनातच घुसली की तिचं माझ्यावर असं काही इम्प्रेशन पडलं की ह्या मुलीला कधी मी आपल्या निकटतम जीवनात आणतो असं होऊन गेलं. परंतु माझ्या मनची ती गोष्ट तालमीच्या काळात मी लपवूनच ठेवली होती, परंतु आग दोन्ही बाजूंना लागली आहे हे मला तेव्हा माहिती नव्हतं. मात्र ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता त्याच्या आदल्याच रात्री आम्ही दोघांनी एकमेकांपुढे आपलं मन मोकळं केलं आणि आमचं प्रेमप्रकरण सुरू झालं. ती 3 वर्ष कशी गेली मला आठवत नाही. कधी ITO, कधी कॅनॉट प्लेस, कधी इंडिया गेट, कधी प्रगती मैदान, अशा आमच्या भेटीगाठी चालल्या होत्या. चालता चालता आम्ही कितीतरी वेळा हे सुद्धा विसरून जात होतो की या आपल्या प्रेमाला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंतसुद्धा पोचवायचं आहे. ती चेन्नईतल्या सैनिकी कुटुंबातली, तर मी उत्तर भारतातल्या एका नाट्यकलेशी संबंधित परिवारातला. परिवार असा शब्द मुद्दामच वापरतोय कारण त्यावेळेस मी ॲक्ट 1 थिएटर ग्रुपला स्वतःचा परिवार मानत होतो. अन्यथा माझ्या घरातल्या एकाही माणसाला नाटकातला न सुद्धा माहीत नव्हता. प्रिया खूपच समंजस, तर मी कलंदर, मौजमस्ती करणारा. ती एका व्यवस्थित कुटुंबात राहणारी. माझा तर कुठल्याच व्यवस्थेशी दूरदूरचाही संबंध नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
तिच्या आईवडिलांना जावई हवा होता आणि माझ्यात तर त्यांना हव्या तशा जावयाचे कुठलेच गुण नव्हते. दिवस रात्र नाटक करूनही नाटक हाच आपला पेशा आहे असं मी सांगू शकत नव्हतो, कारण हिंदुस्थानात नाटक हा काही व्यवसाय नव्हता. म्हणजे निदान 90च्या दशकात तरी तसंच होतं. त्यामुळे मुलगा काम काय करतो याचं उत्तर देणं हेच आमच्यापुढे मोठं संकट होतं. त्या घरातली माझी ओळखही अगदी नमुनेदारपणे करून देण्यात आली. मी 1989मध्ये भारत एक खोजमध्ये काम केलं होतं. तिचं दुसऱ्यांदा प्रक्षेपण 1994मध्ये सुरू होतं. स्थळ होतं चेन्नई. प्रेक्षक होत्या प्रिया आणि तिची आई. मी पडद्यावर अवतरलो तेव्हा प्रियाच्या आईच्या तोंडून शब्द निघाले, काय देखणा दिसतोय हा. तेव्हा प्रिया शांतपणे म्हणाली, याच्याशी लग्न करणार आहे मी. आई ते ऐकून अवाक झाली. वडीलही गप्प झाले. त्यांच्या पारंपरिक घरात प्रथमच असं अघटित घडलं होतं. घरातलं कुणीही त्या लग्नाला तयार नव्हतं. सरतेशेवटी मला चेन्नईला जाऊन प्रियाला पळवून आणावं लागलं. त्यामुळे नंतर वर्षभर तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलणंही टाकलं होतं. तर 1 जून 1995 आमचं लग्न झालं. तो दिवस खूपच महत्त्वाचा आहे, कारण त्याच दिवशी मी ॲक्ट 1 आर्ट ग्रुपही सोडला. साम्यवाद या विषयावरून तिथले मतभेद फारच वाढले होते. ग्रुप सोडताना मी खूप रडलो. प्रियानं मला थोपटून शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही माझं दुःख संपत नव्हतं. नाटक हेच माझं जीवन होतं आणि हे जीवन रोमांचकारक होतं. नाटकानेच मला नाव मिळवून दिलं होतं. हिंदुस्थानी नाट्यभूमीचा चे गवेरा ही माझी ओळख झाली होती. माझ्या खळखळत्या उत्साहाचं उदाहरण लोक देत होते. हे मी स्वतःचं कौतुक म्हणून सांगत नाही, तर सत्य परिस्थिती सांगतोय. मात्र त्यात ॲक्ट 1 संस्थेचं खूप मोठं योगदान होतं. त्यामुळे तो ग्रुप सोडून दिल्यावर माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाली. ती भरून काढणं अशक्य होऊ लागलं. आमच्या लग्नाची सुरुवात अशी झाली. नाटकाशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही हे मला समजत होतं. मी प्रियाजवळ माझं मनोगत व्यक्त केलं तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की मी निर्मल वर्मांच्या दुसरी दुनिया या कथेचा एकपात्री प्रयोग करायचा. प्रिया तिच्या टेप रेकॉर्डरवरून मधले संगीताचे तुकडे वाजवेल. प्रयोग करण्याच्या जागा होत्या मित्रांच्या घरातले दिवाणखाने, त्यांच्या गच्च्या, त्यांची शयनगृह. कथावाचनाची फीसुद्धा आम्ही ठरवली 11 रुपये रोख. मी एकपात्री प्रयोग सुरू केले. माझी नवी नवरी त्याचं संगीत संचालन करू लागली. ते 11 रुपये हाती पडले की लाखो रुपये मिळाल्याचा आनंद होत होता. असं करता करता या एकपात्री प्रयोगात एकाच्या जागी 2 आणि 2च्या जागी 3 कथा आल्या. ॲन इव्हिनिंग विथ पियुष मिश्रा या नावाने हे 3 एकपात्री प्रयोग मी एकत्रितपणे सादर करू लागलो. 3 तासांचा कार्यक्रम होता. त्यावेळी प्रिया माझ्यासोबत होती. 1988 साली माझा पहिला चित्रपट दिल से मिळाला. त्यावेळी प्रिया माझ्यासोबत होती. कामासाठी वणवण भटकत होतो तेव्हाही ती माझ्यासोबत होती. पैसे आले आणि मी प्रियाला सुख देऊ लागलो तेव्हाही प्रिया माझ्यासोबत होती. वडीलधारी माणसं म्हणतात की लग्नानंतर पहिलं मूल 2 वर्षात झालं पाहिजे, मग पतीपत्नी एकमेकांना गोंद लावल्यासारखे चिकटतात. आम्हाला पहिल्या 3 वर्षात मुलगा झाला होता आणि आम्ही खरोखरच गोंदानं एकमेकांना जोडल्यागत झालो होतो. थँक्यू. खरोखरच पुस्तकाविषयी उत्कंठा वाढवणारा असाच उतारा होता आणि वाचनही तसंच सुंदर झालं. आता आपण पुस्तक प्रकाशनाकडे येऊ. आता मी विनंती करतो की प्रकाशनाकरता पुस्तकांचा संच आणण्यात यावा. दुर्गा गुडिलू यांच्या हस्ते प्रकाशनाचं महत्त्व असं आहे की त्या स्वतः त्या पुस्तकामधला एक लेख त्यांच्यावरती आहे आणि सविता दामलेंची ही कल्पना आहे की त्यांच्या हस्ते आपण करूया. आज डबल योग असा आला की सुदेश यांच्यावरचा पण लेख त्याच्यामध्ये आहे. हो. आणि ते सुदेश यांच्या मी ठिकाणी करते आणि मुलगा अरे वा, दुग्ध शर्करा योगी. दुग्ध शर्करा योग.
पुस्तक प्रकाशन झालेलं आहे आणि आता आपण आणखीन एका फारच इंटरेस्टिंग सेगमेंटकडे वळतो आहे. ते असं की जसं एक उतारा वाचून दाखवण्यात आला तसं दुर्गा गुडिलू यांच्यावर लिहिलेलं एक प्रकरण हे या पुस्तकामध्ये आहे आणि ते वाचून दाखवण्याऐवजी त्या स्वतः इथे उपस्थित असल्यामुळे ची कल्पना अशी आहे की स्वतः लेखिका हे त्यांची प्रकट मुलाखत घेतील आणि त्यामधून आपण समजावून घेणार आहोत. तर मी अगदी थोडक्यात दुर्गा गुडिलू यांचा थोडक्यात परिचय देतो की वैदू समाजामध्ये जन्माला आलेली ही मुलगी आणि अतिशय वंचित अशा प्रकारचं लहानपण आणि त्यांचं गेलं आणि कशीबशी शाळेत शिकण्याची संधी मिळाली, परंतु काम करत कचरा वेचत असं त्यांनी बालपण त्यांचं गेलं. परंतु शिक्षण हे मात्र त्यांनी अगदी मन लावून पूर्ण केलं आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वैदू समाजाच्या प्रथेनुसार त्यांच्या बहिणीचा पाळण्यात असतानाच लग्न ठरवण्यात आलं आणि ते सुद्धा तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या परंतु शाळेमधून कसाबसा नापास होऊनच बाहेर पडलेल्या किंवा व्यसनी मुलाशी. परंतु ती मुलगी मात्र म्हणजे त्यांची बहिणी अतिशय हुशार मुलगी होती. मग ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे असं दुर्गा यांनी ठरवलं होतं आणि तो लढा अतिशय आव्हानात्मक होता कारण त्यांच्या समाजामध्ये जात पंचायत हा प्रकार आहे आणि ती पंचायत जसं ठरवेल तसं मान्य करावं लागतं समाजातल्या लोकांना. परंतु बालविवाह किंवा अगदी पाळण्यात असलेल्या मुलीचा विवाह आपल्या स्वतःच्या बहिणीचा ह्याला त्यांनी विरोध केला आणि तिथून ती एक संघर्षाची जी ठिणगी पडली ती पुढे अशीच अविरत चालू राहिली आणि त्याची ही गोष्ट आपल्याला ह्या पुस्तकातून वाचायला मिळते. आणि ते त्या स्वतःच्या बहिणीपुरतं मर्यादित न राहता आपल्या समाजातल्या सर्वच ज्या काही वाईट प्रथा किंवा तापदायक गोष्टी आहेत म्हणजे जसं की शिक्षणाचा अभाव, सततचा कर्जबाजारीपणा, ह्या सगळ्याला इतर समाजातल्या आपल्या बांधवांना कशी मदत करावी यासाठी त्या काम करतात आणि त्यासाठी अनुम फाउंडेशन ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्यामार्फत ते काम करत आहेत. तर आपण सविताताई त्यांची मुलाखत घेतील आणि त्यातनं आपण समजून घेऊ की हे काम काय आहे. दुर्गाला भाषण करायला लावण्याऐवजी असं आमचं ठरलं की प्रश्नोत्तरं केली तर अधिक चांगलं राहील असं वाटलं आणि ती पण मला म्हणाली की ताई मला तुम्ही प्रश्न विचारा, मला खूप सांगायचं आहे बोलायचं आहे. तर मी म्हटलं की खरोखरच तू बोल. तर सर्वप्रथम मला दुर्गा तुला असं विचारायचं आहे की वैदू समाज म्हणजे नक्की काय, म्हणजे तर ते आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मी पण तुझी मुलाखत दिली तेव्हा मला कळलं थोडं. तर ते वैदू समाज म्हणजे काय याबद्दल जरा मला तू सांग. सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि मला ही संधी दिला तिथे बोलण्याचा आणि माझा जो संघर्ष आहे तो मांडण्याचा. वैदू समाज जो आहे तो भटक्या विमुक्तांमध्ये येतो, जे 42 जाती आहेत आणि त्या जातीमध्ये हा वैदू समाज आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये जे जंगलात जाऊन त्यांनी जडीबुटीचा ज्ञान मिळवला आणि त्या म्हणजे प्रत्येक म्हणजे मला आठवतं की माझे वडीलसुद्धा रेबीज किंवा TB यावर उपचार करायचे. खूप लांबून आमच्या घरी यायचे औषधं घ्यायला, आयुर्वेदिक औषधं घ्यायला. पण टेक्नॉलॉजी आणि सायन्स एवढा वाढला तर हे आयुर्वेद जे यांच्याकडे जे खजिना होता तो कुठे ना कुठे निघून गेला आणि आपल्या सरकारनेही त्यांचा म्हणजे उपयोग करून घेतला नाही. म्हणजे आज जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर एक रिसर्च केला की आयुर्वेदच्या संदर्भात तर क्वचितच लोक आहेत जे या सगळ्या गोष्टींचं त्यांना माहिती आहे. जसे व्हाईट पॅचेस आहेत ते कसे जातात, म्हणजे जाडं पालं कोणती वापरावी लागतात. तर हे सगळं वैदू समाज करायचा आणि त्या काळाचा तो एक डॉक्टर म्हणून होता, वैद्य म्हणून. आणि भटकंती करायचं एका गावावरून दुसऱ्या गावी, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावी. आणि ती भटकत असतानाही म्हणजे खूप म्हणजे मी लहान असताना आम्ही सोलापूर, गुलबर्गा त्या साईडला भटकत होतो. तर आम्हाला एक मोजून भांडी आणि कपडे म्हणजे अशा पद्धतीने तो ट्रीटमेंट व्हायचा. आणि आमचे कोणतेच ओळखपत्र वगैरे नसायचे कारण आम्ही एकाच गावी नसायचो, वेगवेगळ्या गावी भटकत राहायचो.
तर आमची ओळख काय आहे हे सांगण्यासाठीही आम्हाला खूप सिद्ध करावं लागतो. म्हणजे जाती दाखल्यांना घेऊन किंवा वोटिंग कार्ड असो, म्हणजे मतदानाचा अधिकार नाही. पण आज मात्र कुठे ना कुठे स्थिर झाला आहे आमचा समाज, वैदू समाज. आणि त्याबरोबर खूप अघोरी रूढी परंपरांमध्ये दबलेला आहे. आणि सगळ्यात जास्त भटक्या विमुक्तांमध्ये अंधश्रद्धा वगैरे हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेव्हा मी तिथे हे सगळं बघत होती तर आई आमची एका संस्थेच्या, युवा म्हणून एक संस्था होती, मला वाटतं भरपूर लोक ओळखत पण असतील, तर त्यांच्याबरोबर आई जुडलेली आणि तिच्याबरोबर ते संविधानाला घेऊन तिचे लेक्चर्स असायचे. कारण ती जायची, म्हणजे आम्हाला आयडेंटिटी प्रूफ नाही, आमच्याकडे जाती दाखले नाही, तेव्हा तिच्या पदर पकडून मी जायची. आणि तेव्हा मला कळालं की संविधान काय आहे. आणि तो संविधान जो शिकलं तर त्याचं खूप मोठी म्हणजे समाजात बदल करण्याचं काम सुरू केलं. आणि वैदू समाज आजही काही प्रमाणात आयुर्वेदचं काम करतो आणि काही स्थायिक झालेले कन्स्ट्रक्शन काम म्हणा किंवा डब्बे डाकण, तेव्हा डब्बा डाकण म्हणजे बनवायचे, लोक यायचे डब्बे आणि डाकण घरोघरी आणि चाळीत वगैरे फिरायचे ते कामं. बिब्बे, सुई, टिकल्या, म्हणजे या सगळ्या गोष्टी बाया विकायच्या. आणि समजा कोण म्हणजे पेशंट त्यांना सापडलं तर त्यांना त्याचा सांगायचं की काय औषध देऊ शकतो. अशा पद्धतीने हा समाज काम करत होता. म्हणजे दुर्गाने मला एक प्रसंग सांगितलेला की ती शाळेत जायला लागली तर तेव्हा ते दे दान सुटे गिराण असं लहानपणी आपल्याला घ्यायचे बघा. तर ती म्हणजे आमच्याच समाजाचे लोक होते आणि आम्ही असे जायचो. आणि तेव्हा सगळे लहानपणापासून गेल्यामुळे तिला काही वेगळं वाटायचं नाही. पण एकदा ती अशीच शाळेत असताना गेली आणि तिच्या वर्गातला मुलगा तिथे होता त्या घरात. ते बघून तिला एवढं लाजल्यासारखं झालं. हा तिने मला प्रसंग सांगितला होता त्यावेळेला. हो, म्हणजे ग्रहण आलं की म्हणजे आजही समाजामध्ये एक आनंदच होतो की ग्रहण आलंय आणि आता आपल्याला काहीतरी भेटेल. म्हणजे ग्रहण आलं की मग कपडे असो किंवा काही त्यांच्या घरातले चांगल्या वस्तू ते द्यायचे. तर आम्ही ते आमची म्हणजे आया जायचे म्हणजे ग्रँड सुटलं वगैरे आम्ही त्या गटोड्यांच्या इथे बसून राहायचो. आणि एकदा मी आईबरोबर गेली आणि माझा मित्र शाळेचा होता आणि त्याने दार उघडला तर मला खूप इन्सल्टिंग वाटलं. मग तेव्हापासून मी ते बंद करून टाकलं. म्हणजे नाही, भीक वगैरे मागणं बरोबर नाही आहे, आपलं त्याच्यात इन्सल्ट आहे. मग तेव्हापासून मी गेली नाही. पण आजही हा समाज भीक मागून वगैरे त्याच्यातूनच जगत आहे. म्हणजे आपल्याला खरंच म्हणजे कल्पना नसते की म्हणजे कुठवरती येऊ शकतो माणूस आपल्या जिद्दींमुळे, असं ते दिसतं. आणि जात पंचायत तुमच्यामध्ये, तर जात पंचायतीशी कसं तू म्हणजे पंगा घेणंच झालं एक प्रकारे ते, पण तो कसं झालं म्हणजे ते? खरं तर जात पंचायत एकतर दोन गोष्टी टिकवण्याची कामं करतात. म्हणजे मी जे बघत आहे आता, तर एकतर जात टिकवून ठेवण्याचं काम जात पंचायत करतोय आणि दुसरं पितृसत्ता टिकवण्याचं काम जात पंचायत करते. तर ते कसे का, म्हणजे जेव्हा मी लहान होती तर कित्येक वेळा जात पंचायती बसायच्या आणि महिलांना बोलायला द्यायचे नाही, म्हणजे महिला बोलायचेच नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा, आईला विचारायची मी की महिला का नाही जाऊन बसत त्या जात पंचायतीमध्ये, तिचं प्रॉब्लेम आहे, ती स्वतः बोलत का नाही? नाही म्हणे, महिला जाऊ शकत नाही, तिला बोलण्याचा अधिकार नाही आहे. म्हणजे तिच्या घरात कोणीही पुरुष असेल तर त्याला ती प्रॉब्लेम सांगेल आणि तो प्रॉब्लेम तिकडे मांडेल. म्हणजे जे फिलिंग्स आहेत स्त्रीच्यामध्ये, ती काय फील करते किंवा तिला काय म्हणायचं आहे, म्हणजे ते बोलू शकत नाही. तर हे कुठे ना कुठे मला असं वाटायचं की हे चुकीचं आहे, म्हणजे स्त्रियांना बसू देत नाही. पण एक दिवस 2013ला असाच प्रसंग आला की माझ्या बहिणीचा, जसं सांगितलं सरांनी की माझ्या बहिणीचं लग्न ती पोटात असतानाच म्हणजे दिलं गेलं आणि ती इंजिनियर झाली आणि तिने सांगितलं मला करायचं नाही. तर जात पंचायत बसली आणि आम्हाला 3 लाखाचा दंड द्यायला सांगितला. आणि आम्ही त्या दंड द्यायला, कारण मी आईबरोबर जाऊन थोडंसं संविधानाच्या संदर्भात वगैरे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं मोठं ग्रंथ देऊन गेले, मग ते सगळं थोडंसं डोक्यात होतं कुठे ना कुठे हे चुकीचं आहे.
तर आई आमची खूप समाजाला घेऊन तुमच्याशी कोण लग्न नाही करणार, तुम्ही असेच पडणार, कारण समाज आपल्याशी बोलणार नाही, आपल्याला वाळीत टाकणार, असे पुष्कळ असे भीती तिच्या मनात, वडिलांच्या मनात. आणि वडिलांना त्यावेळेला पॅरालाइज पण झालेला. आणि मला तो राग होता की वडील जाऊन बोलू शकत नव्हते त्या जात पंचायतीमध्ये, आणि आम्ही 3 महिलाच होतो, म्हणजे बहीण, आई आणि मी. मग आमची व्यथा कशी आम्ही सांगू की त्या जात पंचायतीला आम्ही काय विचार. मग मी जेव्हा बोलायला जात होती तर ते मला असे बोलायचे की स्त्रिया बोलत नाही, मुली बोलत नाही, मुली गप्प, तू जास्तच बोलते, तुझे पाय तोडून टाकू असे म्हणाले. तर मला खूपच राग आला आणि मी म्हणाली, आता या जागी मी मरेन किंवा काही होईन, या जागी दुसरी दुर्गा उभीच राहणार नाही, मी यांच्या विरोधात लढणार. तर आईला कन्व्हिन्स केलं, आई तयार झाली नाही. पण आम्ही त्यावेळेला एका पत्रकाराला, म्हणजे आई वडिलांना न सांगता गुपचूप पत्रकार, विलास बडे आता खूप मोठे पत्रकार झाले, त्यावेळेला ते नवीनच होते पत्रकार म्हणून, तर त्यांना त्या संदर्भात सांगितलं आणि ते आलेले, रेकॉर्ड केले. मग त्यांना म्हणजे जेव्हा जात पंचायत बसली तो रेकॉर्ड करायला आलेला, आणि त्याला म्हणजे आमची लोकं दिसायला थोडी काळे आणि त्या पद्धतीने आहेत, तर त्यामुळे त्यांना तो वेगळाच माणूस वाटला, एवढा गोरा कोण आलाय एवढा गोरा माणूस कोण आलाय. तर त्यांना असं वाटायला लागलं की हा बाहेरच्या जातीचा आहे आणि दुर्गाचा बॉयफ्रेंड असू शकतो, अशा पद्धतीने त्यांनी तर्क लावला आणि त्याला खूप मारहाण त्यांनी केली. त्यांना कळालंच नाही ते पत्रकार आहेत. तर त्यामुळे तेव्हा R.R. पाटील गृहमंत्री होते आणि त्यांनी आम्हाला 2 महिने पूर्ण पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि पत्रकाराचा पूर्ण पाय वगैरे त्यांनी अर्धा तास एक दरवाजा बंद करून त्याला मारहाण केलं. त्यांना कळालंच नाही की ती लोक म्हणजे तो पत्रकार आहे आणि हा मुद्दा एवढा वाढू शकतो, कारण सगळेच आमच्याकडून थोडे पैसे घेतलेले, म्हणजे 50,000 रुपये, ते दारू पिऊन वगैरे सगळे एकदम हे झालेले. तर त्याच वेळेला मी पोलीस स्टेशनला जाऊन, म्हणजे ते सगळं होत असताना आम्ही पोलिसांना पण बोलवलं. मग ते खूप मोठं प्रकरण 2013ला झालं आणि त्यांना पकडण्यात आलं आणि जात पंचायतीचा कायदाही आला त्यावेळेला. मग त्यामुळे थोडंसं आमच्या कुटुंबाला आधार भेटला. म्हणजे मला दुर्गाने मला सांगितलेलं आठवतं त्यावेळेला, की मग ते म्हणाले की तुला पोलीस प्रोटेक्शन, त्यामुळे मग दुर्गा आणि तिची बहीण गोविंदी दोघींच्या बरोबर एक पोलीस अधिकारी पोलीस शिपाई कायम असायचा ना. ते एकदम म्हणजे बापरे, दुर्गाचे किती वरपर्यंत हात पोचलेत म्हणजे. पण त्यामुळे एक प्रकारचा धाक निर्माण झाला आणि थोडंसं उलटं झालं की तिच्याकडेच लोक सल्ला वगैरे मागायला नंतर पुढील काळात येऊ लागले की म्हणजे दुर्गाची फार वरपर्यंत ओळख आहे, असं काहीतरी एक निर्माण झालं त्यावेळेला. आणि मग ते विलास बडेला असं सांगितलं की विलास बडेने कंप्लेंट करावी, कारण ह्यानी आपल्या जातीविरुद्ध आपण जाऊ नये, त्यामुळे हिने कंप्लेंट न करता विलास बडेने कंप्लेंट करावी, असं पण त्यांनी त्यावेळेला जेव्हा पत्रकाराला मारहाण झाली, म्हणजे भरपूर असे पत्रकार वगैरे म्हणजे सपोर्टिव्ह पण आलेले, म्हणजे जसे संदीप काळे आहेत आणि ज्ञानेश महाराव सर आहेत, ते पण त्यावेळेला घरी आमच्या भेट द्यायला आलेले. तर आमची आई थोडी घाबरलेली की समाज आमच्याशी बोलणार नाही किंवा आमच्याशी. तर खूप असे संदीप काळे वगैरे म्हणालेत की तो समाज सोडा, हा समाज तुम्हाला स्वीकारतो आहे आणि हा समाज तुमच्या घरी रोज येणार, फळं घेऊन येणार. तेव्हा संभाजी भगत पण आलेले त्यावेळेला, आम्ही फळं घेऊन येतो तुमच्या घरी. म्हणजे अशा पद्धतीने आईला पण तो जी म्हणजे त्यावेळचा जो त्रास होता, तर अशा पुष्कळ आपल्या ज्या पुरोगामी विचारांची लोक आहेत ते माझ्या घरी यायचे, आईला भेटायचे, आईला सांगायचे. म्हणजे अशा पद्धतीने तो आई त्याच्यातून बाहेर आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की दुर्गाचं खूप ओळख आहे, पण तो ओळख नव्हता. ते एक पत्रकाराला मारहाण झालेली आणि हे कायद्याने चुकीचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी, म्हणजे हा समाज थोडा भित्रा पण आहे, म्हणजे भटका विमुक्त आहे बरोबर, पण त्यांच्यात कुठेही एज्युकेशन नाही आहे, कारण त्या सगळ्यातून ती लोक वंचित आहेत. तर मलाही कुठे ना कुठे वाटलं आहे की क्रोधाने नाही, पण आपण प्रेमाने या सगळ्यांना या प्रवाहात आणू शकतो. तर तो प्रयत्न मी सुरू केला, कारण क्रोधाने क्रोधच निर्माण होऊ शकतो, पण प्रेम जर आपण दिला त्याच्यातून 2 व्यक्ती तरी त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होऊ शकते. म्हणजे तो मी एक्झाम्पल तो पाहिला आणि तो खरोखर तो सक्सेस झाला. आणि आज परिस्थिती अशी आहे, पुष्कळ लोक म्हणजे माझ्याकडे येतात आणि कुठे जात पंचायती बसल्या ते लपून छपून बसतात,
थोडी भीती माझी आहे, तर त्यामुळे कोणतीही गोष्ट समाजाची असेल तर विचारपूस करतात. म्हणजे ज्या स्त्रियांना ते त्यांच्या जातपंच म्हणजे सावली जरी पडली तर आंघोळ करून यायचे, आज त्यांचं म्हणजे माझ्यासाठी ते वेट करतात की दुर्गा येऊन काहीतरी 2 शब्द बोलेल. म्हणजे एवढी मोठी क्रांती. आणि मी कुठे ना कुठे विचार करते की समाज खूप छोटा आहे आणि शिक्षण नाही आहे, तर त्यांनाही तो म्हणजे प्लॅटफॉर्म नाही आहे, म्हणून त्यांना आपण त्यांच्याबरोबर काम करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता मग जात पंचायत काय तो रद्द झाला तर त्याचा तुम्हाला काही फायदा झाला का? म्हणजे तुमच्या जमातीला किंवा जात पंचायत बंद झाला महाराष्ट्र पातळीवर वैदू समाजाचा, आणि ते खूप न्यूजवरही आलेलं भरपूर लोकांनी पाहिलं असेल. पण आजही लपून छपून जात पंचायती चालत आहेत. आणि म्हणजे नंतर मला कळालं की एक सर्कल आहे की सावकार जे आहेत ते या जात पंचायती चालवण्यासाठी त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. कारण भटक्यांते जत्रा असतात, मार्च एप्रिल मेमध्ये हा पिरियडमध्ये जत्रा असतात. म्हणजे बकरे कापणं, देवाला हे देणं, म्हणजे ते सगळं म्हणजे यल्लम्मा या सगळ्या गोष्टी ते करतात. पण सावकार त्यांना कर्ज देतात आणि तो कर्जाने ते जत्रा करतात आणि तो वर्षभर तो कर्ज फेडत असतात. मग तो समाज पुढे येणारच नाही. म्हणजे हा एक सर्कल आहे. ते मला थोडंसं त्याच्यातून कळालं की कुठे ना कुठे जे आपण आहे तोडायला पाहिजे. मग आम्ही तुकाराम मुंडेंनी आम्हाला खूप त्यावेळेला मदत केली आणि आम्ही म्हणालो की जत्रा करणं हा कंपल्सरी नाही ठेवायचं. ज्याची श्रद्धा आहे तो, ज्याचा देव आहे तो त्याच्या पाठी असेल. तर कारण त्याची श्रद्धेचा विषय होता आणि त्यामुळे त्यांना आम्ही म्हणालो, एक कुटुंब आला, त्याचे त्या बाळाचे 2 किडन्या फेल होत्या आणि ते रस्त्यावर राहत होते आणि त्यांना कोणीतरी सांगितलेलं की तुम्ही जत्रा नाही केलात म्हणून तुमचे असे झाले. म्हणजे अशा अंधश्रद्धा त्यांच्यामधल्या होत्या. तर मी म्हणाली पहिलं तर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही आधी डॉक्टरांचा सल्ला. मग मी डॉक्टरांकडून सगळं करून दिला. पण ते घेत नव्हते समाजामध्ये जत्रा ठेवण्यासाठी, कारण यांनी 25 वर्ष म्हणजे जत्रा केला नाही. तर आम्ही हा विषय तुकाराम मुंडेंकडे मांडायला गेलो आणि आम्ही त्यांना बोललो की तुमचे जे प्रांत अधिकारी आहेत तर त्यांना गावागावात पाठवा, प्रत्येक आमच्या ज्या वैदू वस्त्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांना सांगा की जातपंचायतीचा कायदा आला आहे आणि त्या कायद्याअंतर्गत तुम्हाला अटक होऊ शकते. कारण कोणालाही तुम्ही जबरदस्ती करू म्हणजे या जातपंचायती चालवणारे हे सावकार आहेत आणि त्यांचं तो बिझनेस आहे आणि ते आजही खूप चालतोय आणि ते फक्त श्रद्धेच्या नावाने, अंधश्रद्धेच्या नावाने या सगळ्या गोष्टी चालत आहे. तर त्यामुळे जास्त करून मला असं वाटतं की यांच्या मानसिकतेवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला आठवतं तेव्हा मला तिने सांगितलेलं की असं 40-40, 50-50 हजार रुपये कर्ज घ्यायचं आणि नुसते ते जत्रेमध्ये म्हणजे, आणि त्यांना ते 2-2-3 वर्ष फेडत बसायचं. मग मुलांना शाळेत पाठवायचं नाही, काही नाही, कारण बाकी काही करूच शकत नाहीत. तर हे जे विशियस सर्कल आहे त्याविरुद्ध ती काम केल्यामुळे पण तिला जीवे मारणं, बलात्कार करून वगैरे अशा पण तिला धमक्या त्यावेळेला आलेल्या होत्या. पण त्यातून ती आताही म्हणजे तोच आहे की म्हणजे मी पण बाळाला गावाला घेऊन जाते तर थोडंसं सावध राहते. कारण ही लढाई छोटी नाही, म्हणजे आपण बोलण्यासाठीची ती छोटी. जेव्हा आम्ही फेस करतो, म्हणजे मी माझ्या गावी जाते, आम्ही कल्पना करू शकतो. कारण माझ्या बहिणीने आंतरजातीय विवाह केला आणि हा पहिला आंतरजातीय विवाह होता समाजाचा, जो समाज पूर्ण आलेला त्या लग्नाला. म्हणजे एवढा बदल झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आंतरधर्मीय लग्न केलं आणि आंतरधर्मीय त्याला पण त्यांनी स्वीकार केला. पण आत्ता असं परिस्थिती आहे मॅम की ज्या पद्धतीने सध्या वातावरण आहे, म्हणजे हिंदू आणि या सगळ्या गोष्टी, तर कुठे ना कुठे या छोट्या छोट्या समाज आहेत ना त्यांच्यावर पण तो परिणाम होतोय. म्हणजे एवढे दिवस दुर्गाने लग्न केलेलं ते पत्करत होतो त्यांना, म्हणजे ओके होते. गोविंदीचा लग्न झाला, ओके होते, स्वतःही समावेश होते. पण आता ज्या मुली जात आहेत, लग्न करतायत, त्यांना परत विरोध करायला लागले. तर मला असं वाटतंय की हे असाच विरोध निर्माण झालेला नाहीये. हे जे TV बघतायत, हे जे वातावरण बघतायत, त्याच्यामुळे हे आलेला हा वातावरण आहे. तर म्हणजे आपण जेव्हा बोलतो की वरच्या लेवलला जो
जो चर्चा होते ती खालच्या पातळीवर पण त्याचा कुठे ना कुठे त्याला म्हणजे त्यांनाही चटके लागतात त्याचे. तर मला आता परत त्यांच्याबरोबर काम करावं लागतं आहे. आणि मग ते बाहेर बोलत फिरतात की दुर्गा तर बाहेरच्या समाजाशी गेली आहे, म्हणजे तिने मूल जन्माला घातले, म्हणजे एवढ्यापर्यंत विचार करतात आणि एवढं बोलतात. आणि मला तर ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते छोट्या गोष्टी आहे, पण त्यांच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत त्या, की आंतरजातीय विवाह करणं, आंतरधर्मीय विवाह करणं हा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहे. तर खूप मुली बाहेर समाजात करतायत कारण त्या ग्रॅज्युएट होत आहेत, कारण त्या आमच्या समाजामध्ये एवढे ग्रॅज्युएट मुलं नाही आहेत, तर ते बाहेर करत आहेत. पण त्यांना धमकी देणं त्यांच्या आईवडिलांना की तुम्ही आमच्या गावात पाय ठेवू नये, म्हणजे हा प्रकार चालूच आहे सध्या. त्यामुळे तिची लढाई तर मला वाटतं आता चालूच राहणार आहे. आणि तिने त्या अनुम संस्थेतर्फे सुद्धा ती काम करते. आणि मुख्य म्हणजे ती सगळ्या तिच्या ज्या मुलींना आणि मुलांना शिक्षणासाठी ती गावाकडून किंवा इथे मुंबईत आणते, त्यांना शिकवण्यासाठी त्यांची व्यवस्था करते. कॉलेजपर्यंत काही काही मुली तिच्या गेलेल्या आहेत. तर ते तिचं काम तर चालूच राहणार आहे. त्यामुळे मला आज वाटलं की या प्रकाशन समारंभात तिचं एक असावं, तिची मुलाखत करणं एक वेगळा आपल्याला कळावं आणि प्रत्यक्ष त्या ज्या व्यक्तीने अनुभवलेलं आहे तिच्या तोंडून. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू सो मच. मी आता आरेमध्ये म्हणजे विचार करते की खूप असे एकल मूल आहे आणि त्यांना कुठे ना कुठे म्हणजे स्थान नाही, शिक्षण नाही, काय नाही, फक्त असंच ते फिरतायत. तर अशा एकल मुलांसाठी एक वसतिगृह आरेमध्ये बनवते, कारण जागा इकडे आपल्या शहरात तर अवेलेबल नाही आहे. तर आरेमध्ये तो एक वसतिगृह बनवून ज्या मुलांना तसा म्हणजे जास्त करून वडील दारू पितात, आई बिचारी कमवते, तिचं मानसिक तणाव आहे तिला, मग अशी जी मुलं आहेत त्यांना आपण त्या वसतिगृहामध्ये ठेवून त्यांना शिक्षण देणं. आणि त्याचबरोबर जी मी बघितलंय मुली लवकर चेंज होतात म्हणजे शिक्षण घेण्या, पण मुलांशी मी जेव्हा संवाद साधते तर त्यांना असं वाटतंय की जातपंचायत बंद नाही व्हायला पाहिजे, कारण ते पितृसत्ता टिकवण्याचं काम आहे. तर आणि दुसरं असं म्हणतात की मुलींना जास्त शिकवू नये, ते बाहेरच्या समाजात लग्न करतील. म्हणजे त्यांच्यामध्ये जी मानसिकता आहे ती आजही तशीच आहे आणि ते जत्र्यांमध्ये वगैरे जातात, त्यामुळे ती मानसिकता तशीच राहणार आहे. तर त्यामुळे ते बदलणार आहे. म्हणजे कित्येक वेळा मी त्या पंचांबरोबर बसते याच्याबद्दल की एखादा जत्रा आहे आणि त्यांचे जत्रे पण असे आहे की दारू आणि बकरी कापणं, म्हणजे त्यांचे जत्रे तसेच आहेत. म्हणजे त्यामुळे ते जरा बंद करणं खूप थोडंसं कठीण आहे आणि त्याच्यावर काम करणं म्हणजे आजच्या पिढीला ते शिकवणं आपण आणि शिक्षण देणं, त्याच्यातून ते बाहेर निघू शकतात. त्यामुळे मी शिक्षणावर जास्त काम करते आहे, कारण मला असं वाटतं की गोविंदी आणि मी शिकली म्हणून तर हा चेंज झाला, नाहीतर आम्ही शिकलो नसतो तर हा चेंजच झाला नसता. हो 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 हो. आईला 2 मुलीच होत्या, कदाचित मुलगा असला असता तर आम्ही शिकलो पण नसतो, मला असं कधी कधी वाटतं. कारण वातावरण मी तो बघते समाजामध्ये, कारण मुलगीला घरी बसवतात आणि मुलाला शाळेत पाठवतात आणि तो मुलगा 8वी 9वी शिकतो, मग तो व्यसनाधीन होतो. म्हणजे हा प्रकार पूर्ण समाजामध्ये चाललेला आहे. तर मला माहिती आहे आई ते पेटी घेऊन जायची ते सगळं विकायला. तिची कोणतरी वर्सोवामध्ये मैत्रीण झाली आणि तिची मुलं 2 डॉक्टर शिकत होते आणि मुली होत्या, 2घीच होत्या त्यांना पण. तर तिला कुठे ना कुठे असं वाटायला लागले की माझ्या पण 2 मुलींना मी शिकवेन. आणि ती खाली पडलेले आई वडील आमचे पेन्सिल ते पण उचलून आणायचे आणि आम्हाला शिकवायचे. म्हणजे एवढी त्यांची शिकवण्याची म्हणजे जिद्द होती. आणि समाज पण त्यांच्या विरोधात जायचं की तुमच्या मुली शिकल्या की बाहेर समाजात करतील. मग त्या याच्याने म्हणजे आता गोविंदीने जे लग्न केलं आहे ते अनिसचा कार्यकर्ता होता आणि मुक्ता दाभोळकर वगैरे त्यांनी आईला खूप समजवलं आणि त्यावेळेला तर तेव्हा ती तयार झाली आणि म्हणजे आज ती सुखी आहे. आमचे आईवडील दोघे पण नाही आहे, पण आम्ही दोघी पण खूप चांगलं जीवन जगतोय आणि इतरांनाही मदत करतोय. अच्छा,
मी आता आरेमध्ये एक वसतिगृह बनवते. मग त्यासाठी आपल्या सगळ्यांचाही सहकार्य लागेल. आणि फक्त म्हणजे असं भटक्या विमुक्तच नाही, आदिवासी सगळी मुलं ज्यांना खरोखर खूप त्रास आहे आणि म्हणजे आईच सांभाळते अशा पद्धतीने, म्हणजे एकल आई आहे किंवा तीच सगळं हे करते. कारण मी जेव्हा समाजामध्ये काम करते ना, खूप भयानक स्थिती आहे सगळ्यांची. आणि मुलं म्हणजे त्यांच्यावर काय परिणाम होतं, म्हणजे मी जेव्हा माझ्या बाळाला घेऊन विचार करते, मला वाटतं ते तेवढे पण विचार करत नसतील, एवढी परिस्थिती खराब आहे. तर मला असं वाटतं की त्या मुलांना आपण शिकवायला पाहिजे. आणि त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. म्हणजे ते लोक खूप, मी आल्यावर एकदम येतात, मदत करतात, मॅडम आम्ही काय करू, कसं करू, हे सगळं. म्हणजे त्यांना खूप शिकण्याची इच्छा आहे, पण तो प्लॅटफॉर्म नाही आहे. तर मी कार्यामध्ये वसतिगृह करते, एक 3 रूमचा. तर आपल्या सगळ्यांचं तिकडे सहकार्य लागेल. जे काही होत असेल नक्की मला सहकार्य करा. थँक्यू. हे तुम्ही जे म्हटलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा जे समाज कल्याण विभाग आहे, सोशल जस्टिस डिपार्टमेंट, हे काय मदत करू शकतात की नाही याच्यामध्ये? आणि इथे जे पत्रकार वगैरे असेल तर स्पेशली प्रसिद्धी होऊन सरकारपर्यंत अशी विनंती पत्रकाराला पण. थँक्यू सर. जेव्हा कामं करतो ना सर, एक गोष्ट लक्षात येते, हां खूप रिस्ट्रिक्शन येतात, पण त्याला तोड काढणं पण आपल्याकडेच असायला पाहिजे. म्हणजे त्याला कोणता अँगल लावणं, म्हणजे आता मी ते शिकली आहे. कारण आरेमध्ये काम करणं खूप टफ आहे. म्हणजे CEO परमिशन असो, 401चं परमिशन असो. तर आम्ही असं केलं आहे की ज्यांचे ऑलरेडी झोपडे होते तिकडे, त्यांनाच आम्ही चांगलं करून मग मुलं तिकडे राहू शकतील. आपलं NGO म्हणजे काय आहे, त्यांचं सगळ्या गोष्टी, म्हणजे ते परमिशन्स जाईपर्यंत सगळी मुलं अनपढ राहून राहतील, अशा पद्धतीने परिस्थिती आहे. कारण खूप आम्ही खूप फिरलो आहे. सगळ्यांना पाठवले आणि तुम्ही होय 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 आणि मी दुर्गाची मुलाखत घेतल्यावरती मी तिकडे बघायला पण गेले होते तिच्याकडे, तिची कसे शाळा चालते किंवा असं. आणि मला जी काय शक्य झाली ती मी खरंच त्या मुलांना, म्हणजे कसं योग्य ठिकाणी आणि सत्पात्री म्हणतो ना तसं आपण, आणि त्यांना अगदी आपण 1000 रुपये दिले तरी त्या मुलाच्या दृष्टीने खूप आहेत. तर ते तसं मी सगळ्यांना शेअर करीन नंबर तिचा, आणि तिचा फोन नंबर पण शेअर करीन. म्हणजे तुम्हाला तिला भेटावं असं वाटलं, तिचं बघावं असं वाटलं, ती तुम्हाला घेऊन जाईल तिकडे. आणि आरे इतकं लांब पण नाही आपल्या ह्याच्यापासून. खरोखरच संघर्ष न संपणारा आहे, परंतु प्रेरणासुद्धा तेवढीच त्याच्यातून आपल्याला मिळते की एका व्यक्तीच्या संघर्षातून इतर अनेकांना प्रेरणा मिळते. आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून खरोखरच हे काम आणखीन शेकडो वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मी वळतो आहे या पुस्तकामध्ये ज्यांच्या मुलाखतीचं शब्दांकन आहे अशा आणखीन एक व्यक्तीकडे, म्हणजे ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश शेंगलासपूरकर यांच्याकडे. तर त्यांचा परिचय करून द्यायची जरी गरज नाही, परंतु आता गांगल सर स्वतः इथे आहेत आणि सुदेशजी त्यांच्याकडनंच त्यांनी जी धुरा घेतलेली आहे अतिशय समर्थपणे पेलत आहेत. अनेक विधायक उपक्रम महाराष्ट्रात आणि अन्यत्र राबवत आहात आपण, आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपले विचार व्यक्त करावेत अशी मी विनंती करतो. माझा तुम्ही पत्रिकेत नाव पाहिलं असेल, प्रमुख वक्ता म्हणून टाकलं आहे. खरं तर मी काही वक्ता नाही आहे, मी इतरांची नावं टाकतो, इतरांना व्यासपीठ मिळवून देतो, त्यांनी काहीतरी समाजाला चांगलं द्यावा हा माझा रोल आहे. पण आज मला जरा वेगळा आनंद आहे. एक चांगला हेडविंग मीडियाचा प्रकाशक इथे तरुण इथे बसलेला आहे, आणि ज्या पुस्तकात माझ्यावरती एक लेख आहे, हे मला सविताताईंनी बोलतं केलं आणि मग त्याच्यावर त्यांनी तो लेख केला. फक्त मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मला आम्ही मला वाटतं 2-3 दिवस बोलत होतो, सगळं त्यांनी ते रेकॉर्ड केलं होतं, काही लिहूनही घेतलेलं होतं. पण म्हटलं तुम्ही फक्त हे छापून समाजापर्यंतकडे जाईल, तुम्ही आधी मला हे सगळं दाखवा. त्या पद्धतीने मला दाखवलं होतं. नंतर मी आणि अरुण त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी चांगला एक जेवणाचा आस्वादही घेतलेला होता. आणि आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन जे काही मी काम केलेलं आहे ग्रंथालयामुळे करू शकलो, त्या वास्तूत होते, त्याचा मला जास्त आनंद आहे.
अरुणची आणि माझी 45 वर्षाची मैत्री आहे. तो ज्यावेळी अंक करतो ना त्याच्या आधी आम्ही 1.5 ते 2 महिना आधी गेली 15 ते 20 वर्ष माझ्या अंदाजे असतील, आम्ही गोरेगावला एक हॉटेल आहे व्हेज वर्ल्ड नावाचं, तिथे मी आणि पद्मभूषण देशपांडे आम्ही तिघं कायम भेटत असतो. आमची तिघांची टोपण नावं आहेत, ती मी इथे सांगणार नाही कारण ती खाजगीतली आमची नावं आहेत. आम्ही तिघं तिथे भेटत असतो. तो तिथे त्याच्या अंकाचा विषय सांगतो, आम्हाला काय होईल, त्याच्यात कोणी लिहिलं पाहिजे. तो कधी खूपशी आयडिया तो स्वतः आधी घेऊन येतो. त्याचे काही लेखकांची नावंही ठरलेली असतात, पण तरी तो आम्हाला हे सगळं सांगतो. आम्ही ते सगळं ऐकतो. आम्हाला जर काही सुचेल ते आम्ही त्याला सांगत असतो. तो त्यावेळी खूप वेळा, सुदेश तू काहीतरी लिही, तुझ्याकडे खूप मोठा अनुभव आहे, तू विविध व्यक्तींना भेटले आहे, तू विविध उपक्रम केलेले आहेत, तू महाराष्ट्र पाहिलं आहे, तू परदेशात गेलेला आहेस, तू लिहावं. म्हटलं लिहिणे माझं काही पिंड नाही. शेवटी असं करता करता एक दिवशी मी त्याच्या जाळ्यात अडकलो आणि त्यांनी ठरवलं की ह्या अंकात आता सुदेशला आपण लिहितं करायचं. आणि मग तिथे माझी सविता दामलेंची ओळख झाली. आधी मी त्यांना ओळखत होतो, त्या ग्रंथालयाच्या कार्यक्रमासाठी यायच्या, त्यामुळे त्या मला माहिती होत्या, त्यांची पुस्तकं मला सगळी माहिती होती. तर मी अरुणला म्हटलं काय तू हे कशासाठी लिहितो, माझं जे काम आहे ना ते काम माणसाला कळलं की मला आनंद मिळाला. नाही म्हणले सुदेश तुला माहीत नाही, हे नंतरच्या ह्याला कोणाला तरी उपयोगात येईल, तू काय कशा प्रकारचं काम केलं आहे. तर त्यानिमित्ताने मी त्या सविता दामलेंना भेटलो. त्यांनी मला विविध प्रश्नात्मक बोलतं केलं. नकळत त्यांना खूप उलगडा झाला, याला एवढी कशी काय माहिती आहे. त्या मला वेगळे प्रश्न विचारले, तुझा काय संबंध, काही व्यक्तींना तू का भेटला, तू काही गोष्टी का कशासाठी केल्या. अशातनं ते माझं वरचं सगळं लिखाण तयार झालं. त्याचं सगळं शब्दांकन जे काही चांगल्यापदी झाले ते सगळं क्रेडिट त्यांचं आहे, माझं नाही आहे. आता मी जे लिहितो आहे, मी आत्ता या 30 जूनला मी गांगलांजीकडे ज्यावेळी पहिल्यांदा घरी गेलो होतो, ती तारीख मला आधी आठवत, 30 जूनला मी त्यांच्याकडे गेलो होतो 76 साली. पण त्यावेळी मी तिथे काही ग्रंथालयात नव्हतो लागलो. मला माझी पहिली नोकरी प्रभातमध्ये होती. पण त्या प्रभातमध्ये आमच्याकडे माझ्याबरोबर तो भोसले नावाचा एक वेगळा टायपिस्ट होता. तो तिथे प्रभातची सगळ्यांना कार्ड करून देणं, वर्गणी घेणं, प्रभातचं मेंबर करून देणं, असं सगळं होतं. आणि मग तिथे या निमित्ताने ही सगळी मग पत्रकार मंडळी तिथे यायची. मग आमच्या काही बैठका तिथे वरती शॉर्ट हँड क्लासेस होता तिथे वगैरे व्हायच्या. हा सगळा माझा 2 वर्षाचा नंतरचा काळ माझा सगळा. मग मी पुढे 78 नंतर पहिल्या वामनराव चोरगडे अध्यक्ष झाले होते चंद्रपूरच्या साहित्य संमेलनात. तिथून माझा सलग ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला. मी आणि साहेबराव चौरे त्या अधिवेशनाला गेलो होतो. तर आत्ता मला असं जाणवलं आहे की मी जो काही सगळा प्रवास केलेला आहे, मी आत्ता 700 कागदं स्वतः लिहिलेली आहेत, पण ही सलग नाही आहेत. मी उपक्रम जो मला आठवले आहेत ते मी तसे लिहून काढले आहेत. त्यानिमित्ताने ते व्यक्तींची नोंदी केलेली आहेत. आता याच्यातनं काय घडेल, त्यांच्यासारख्या शब्दांकन करणाऱ्या व्यक्तींना मी दाखवेन. मग याच्यातनं काही घडलं आणि समाजाला जर त्याचा काही उपयोग झाला तर मला तो आवडेल. आणि अशा स्वरूपाची कामं समाजात करणारी मंडळी निर्माण व्हावी, हा माझा हेतू आहे. माझं काहीतरी लिखाण, माझ्या लिखाणाचं कौतुक करावं ही माझी काही त्यामागची भूमिका नाही आहे. आणि आज मला त्यांनी इथे का वक्ता म्हणून बसवलं मला माहीत नाही. त्यांचा एक दुहेरी स्वार्थ असू शकेल अरुणचा. सुदेशने आता बोलायला लागलं पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की ग्रंथालयाच्या प्लॅटफॉर्मवरून ग्रंथालयाची व्यक्ती बोलते, तो मेसेज जातो. कारण आमच्याकडची जी परंपरा आहे ना ही खूप मोठी आहे. कुमार केतकर, गांगल यांनी सुरू केलेली परंपरा आहे. त्या परंपरेतल्याच माणसांनी बोलावं, त्याला जर लागला तो प्लॅटफॉर्म मी निर्माण करून द्यावा. तो माझा रोल मी ठरवून घेतलेला आहे. उगीच काहीतरी आपलं आहे, आपण बोलावं, आपण भाष्य करावं, तर मला असं वाटतं की आपण उगीच जे आपलं क्षेत्र नाही त्यात आपण खूप ढवळाढवळ करू नये. माझं जे कौशल्य आहे, तुम्ही आता इथे बसलेलं आहात, इथे जे सगळे उपक्रम होतात, मला दररोज रात्री जसं गांगलांना नवनवीन कल्पना सुचतात, तशा मलाही सकाळी उठल्यावरती एक नवीन कल्पना सुचते. मग ती कल्पना पण राबवायची कशी, समाजापुढे न्यायची कशी, हे माझं स्किल आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. नाही, खरोखरच आपण सुरुवातीला म्हणालात की मी बोलत नाही, पण मी इतरांना लिहितं करतो किंवा बोलतं करतो. पण नवीन पिढीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुढे करणाऱ्या लोकांना पण
ते समजलं पाहिजे. कदाचित हाच उद्देश असेल सविताताईंचा की आपल्याला बोलायला आज विनंती केली. आता मी अरुण शेवते सरांना बोलायला आमंत्रित करणार आहे. एक थोडक्यात सांगू. बरं. कारण ओळखीची काही गरज नाही, कारण आपण सगळे एकमेकाला ओळखतो चांगल्यापैकी. नक्कीच. खरं तर सविता दामले कधी कुणाला अडचणीत आणत नाहीत, पण त्यांनी पहिल्यांदा अडचण अशी करून ठेवली की दुर्गा गडिलूंची मुलाखत सुरुवातीला घेतली. त्याच्यामुळे त्या इतकं सुरेख बोलल्या आणि विशेषतः वैदू समाजाचं जे स्थित्यंतर आहे त्यांच्यापर्यंत जे पोहोचलेलं आहे ते इतकं सुरेख पद्धतीने सांगितल्यानंतर आता पुन्हा आपण काही बोलणं म्हणजे ही खरं खूप अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे दामलेबाईंनी मला वाटतं आयुष्यामध्ये पहिल्यांदाची चूक केली की आम्हाला अडचणीत आणून ठेवलं म्हणजे. आणि या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद वाटतो की दुर्गा गडिलूंनाचं मी कुठेतरी त्यांच्याविषयी मी वाचलं होतं आणि दुर्गा गडिलूंना नंतर मी फोन केला आणि म्हणलं तुमच्याविषयी मी ऋतुरंगमध्ये एक लेख करायची मला इच्छा आहे. तर त्या मला असं म्हणालं की फोनवर बोलण्यापेक्षा एकदा मी तुमच्या घरी येते, आपण बोलू. आणि मग दुर्गा गडिलू माझ्या घरी गोरेगावला आल्या आणि 1-2 तास आम्ही छानपैकी गप्पा मारल्या. आणि नंतर मला असं वाटलं की मग दिवाळी अंकामध्ये आपण हे सगळं आलं पाहिजे. म्हणून मग सविता दामलेंना मी म्हणालो की बा तुम्ही याचं शब्दांकन करा, कारण शब्दांकन करणारा फार महत्त्वाचा असतो. का अनेकदा काय होतं की मुलाखत घेणारा शब्द इतकं सगळं बोलतो की बाकीचं सगळं राहूनच जातं असं. कारण मला एक लेखकाने एक आठवण सांगितलेली आहे की एका लेखकाकडे एक मुलाखत घेणारा शब्दांकन करणारा गेला आणि तोच इतका बोलत सुटला की शेवटी तो लेखक असं म्हटला की माझ्याऐवजी तुझा लेख मी शब्दांकन करतो. त्यामुळे अशाही मुलाखत घेणाऱ्या आणि शब्दांकन करणाऱ्यांची जमात फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये सविता दामलेंचं वैशिष्ट्य असं की त्या दुसऱ्याला बोलू देतात आणि बोलल्यानंतर परकाय प्रवेश करून तोच माणूस आपल्याशी बोलतो आहे अशा पद्धतीने तेच त्यांची संवादाची शैली आहे. त्यामुळे ऋतुरंगच्या दरवर्षीच्या अंकामध्ये मी त्यांना शब्दांकन करायला सांगतो. त्याचं कारण हेच आहे की ते दुसऱ्याला व्यवस्थित बोलू देतात आणि दुसऱ्यांनी व्यवस्थित बोलल्यानंतर त्या व्यवस्थित लिहितात आणि हे असे शब्दांकन करणारं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं त्यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे याचा मला अतिशय आनंद वाटतो. 1983 साली ऋतुरंग दिवाळी अंक मी सुरू केला आणि आज ऋतुरंग दिवाळी अंकातल्या लेखाचं हे 98वं पुस्तक आहे. तर अनेक जण मला विचारतात की मग हे कसं, हे अचानक सगळं घडलेलं आहे. म्हणजे माझी काही कल्पना अशी नव्हती की अगोदर दिवाळी अंक आणि नंतर पुस्तक, असं काही नाही. दिवाळी अंक काढायचा आणि मग पण एके दिवशी मला काय झालं की अनिल मेहतांचा फोन आला आणि अनिल मेहता मला असं म्हणाले की अरे तुझ्या दिवाळी अंकामध्ये मद्यपानावर फार सुंदर सेक्शन आहे आणि त्याचं खूप चांगलं पुस्तक होईल. आणि त्यामुळे मद्यानं हे मंतरलेले पाणी असं पुस्तक माझं मेहतांनी प्रकाशित केलं. आणि त्यानंतर मग काही प्रकाशकांनी मला म्हणाले की नाही आपण तुमच्या दिवाळी अंकाची पुस्तकं करू. आणि तिथून खरं हे सगळं सुरू झालेलं आहे. नाही तर माझी स्वतःची कधीच कल्पना नव्हती की आपल्या दिवाळी अंकाची पुस्तकं निघावीत. पण हे सगळं अनिल मेहता हे ज्येष्ठ प्रकाशक आहेत आणि त्यांचं हे सगळं श्रेय आहे. आणि आत्तापर्यंत 15 प्रकाशकांनी जवळजवळ 100 पुस्तकं ही ऋतुरंग दिवाळी अंकात प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये ग्रंथालयाचा खूप मोठा वाटा आहे. सुदेशने माझी जवळजवळ 14 पुस्तकं ही ऋतुरंग दिवाळी अंकातली प्रकाशित केली आहे. आणि त्याचा फायदा असा होतो, आता इथं तुम्हाला दुर्गाचं उदाहरण खूप उत्तम आहे की दुर्गाचा दिवाळी अंकामध्ये लेख आला होता, पण पुस्तकात आल्यानंतर अधिक मोठा वाचक वर्ग निर्माण होतो. कारण वाचक वर्ग 2 प्रकारचे असतात. एक वाचक असतो म्हणजे पुस्तकं वाचणारा आणि एक दिवाळी अंक वाचणारा हा स्वतंत्र वाचक वर्ग असतो. तो पुस्तकच वाचतो असं नाही, तो फक्त दिवाळी अंक वाचतो की 1-2-4 महिन्यात दिवाळी अंक मे जूनपर्यंत वाचायचा आणि नंतर ठेवून द्यायचा, असा एक प्रकारचा वाचक वर्ग असतो. पण ऋतुरंगच्या याच्यामुळं असं झालं की मला आता आजच सकाळी पुण्याहून एका वैद्यांचा फोन आला. ते म्हणाले की बाबा मी ऋतुरंग दिवाळी अंक यावर्षीचा वाचला आणि मागच्या दिवाळी अंकाची काही पुस्तकं कुठल्या प्रकाशकांनी त्याची यादी मला पाठवा. म्हणजे कशासाठी? तर आम्ही दिवाळी अंक वाचला पण पुस्तकं आम्हाला संग्रही ठेवायची आहेत. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की माझं स्वतःची ऋतुरंगची भूमिका जी आहे ही आत्मभान आणि समाजभान यासाठीच ऋतुरंगचं मी काम करतो. आणि दुर्गा गडिलूसारखे असे अनेक लेख दिवाळी अंकामध्ये आहेत की जेणेकरून समाजाला आत्मभान आणि समाजभान हे जागृत झालं पाहिजे असं मला वाटतं.
या ठिकाणी सुदेशलाचा मुद्दाम मी दिवाळी अंकासाठी लेख घेतला, कारण गांगलांना माहीत आहे की सुदेश एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर तो थांबणं अशक्य आहे. कारण तो थांबणं का अशक्य आहे की त्याच्याकडे अनुभव खूप आहेत. कारण ज्याच्याकडे अनुभव कमी असतात तो कमी बोलून विषय संपवतो, व ज्याच्याकडे अनुभव जास्त असतो तो प्रभावी बोलत असतो. आणि हे सुदेशचं प्रभावी बोलणं असल्यामुळं म्हटलं कुठेतरी पुस्तकामध्ये आलं पाहिजे. म्हणून मी सुदेशला म्हणालो की नाही, तो तर तयारच होत नव्हता. तो नव्हता तर काही नाही म्हणाला, मला अजिबात नको. पण मी अरे असं नाही सुदेश, तू ज्या पद्धतीने बोलतो वागतो ते हे सगळं आलं पाहिजे. म्हणून मग एके दिवशी मी सुदेशला सविता दामलेंच्या घरी घेऊन गेलो आणि मग आम्ही 2-3 तासामध्ये सुदेश बोलत होता आणि मग सविता दामलेंनी खूप सुंदर प्रकारचं असं शब्दांकन केलं. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट मला आनंद वाटतो की या ठिकाणी मी कोणाची नावं सुरुवातीला का घेतली नाहीत की सगळे इथं मला लेखकच दिसतात. त्यामुळे एकाचं नाव दिसलं तर दुसऱ्याचं होईल म्हणून मी 2च नाव घेतो की आणि दिनकर गांगल आणि निळू दामले, ही 2च नावं मला वाटतं सगळ्यात हे ज्येष्ठ आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी सगळे लेखक आले याचा मला आनंद वाटतो. आणि गणेश कानाटेंना अध्यक्ष केलं याचा मला अतिशय आनंद वाटतो. ते उत्तम प्रकारचे लोकमतवादी त्यांनी पत्रकारिता केलेली आहेत, उत्तम कवी आहेत आणि संवेदनशील लेखक आहेत. तर त्यामुळे त्यांना इथं अध्यक्ष मला खूप आनंद वाटतो. आणि सगळ्यात मला सविता दामलेंचं कौतुक यासाठी वाटतं की आमच्याशी चर्चा चालू होती की कुणाच्या हस्ते प्रकाशन करावं. कारण जनरली आपण असं करतो की एखादा ज्येष्ठ लेखक किंवा ज्याला लोकप्रियता आहे अशा लेखकाच्या हस्ते आपण पुस्तक प्रकाशित करतो. पण सविता दामले म्हणले की नाही, म्हणाले आपण दुर्गाच्या हस्तेच पुस्तक प्रकाशित करू, कारण त्यांचं येणं स्टेजवर येणं फार मला महत्त्वाचं वाटतं. आणि हे सुद्धा शब्दांकन करणाऱ्याची ही एक सुद्धा सुसंस्कृतपणा आहे, तो मला जास्त भावला. त्यामुळे या ठिकाणी मी दुर्गाचं, सविता दामलेंचं, काननींचं आणि विशेष म्हणजे आणि प्रकाशक, कारण शेवटी असं आहे की माझी 98 पुस्तकं प्रकाशकांनी प्रकाशित केलेली आहे, त्याच्यापैकी 15वा प्रकाशक हा पंडित आहे. त्यामुळं पंडितचं बी, आणि तो दिसायलाही पंडित आहे आणि पुस्तकही पंडितासारखंच सुंदरपैकी तो करतो. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला खूप बरं वाटतं की ऋतुरंग दिवाळी अंकाचं हे 98वं प्रकाशन होतं आहे आणि 100वं पुस्तकाचं प्रकाशन हे गुलजारांच्या लेखांचंच पुस्तकाचं प्रकाशन आहे. कारण 100वं पुस्तक म्हटलं वेगळं करूया आपण, तर ते सुद्धा जुलै-ऑगस्टमध्ये होईल. त्यासुद्धा तुम्हा सर्वांना मी निमंत्रण देईन आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीतच ते पुस्तक मी प्रकाशित करायला मला आनंद वाटेल. या ठिकाणी मी सुदेशचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी रामायणाचं ताटकणा वाचलं असेल, त्याचा आता दुसरा भाग येतोय. त्याचंही शब्दांकन त्यांनी केलेलं आहे. 27 जूनला त्याचं प्रकाशन होणार आहे. नक्कीच. 2-3 महिने मी त्या ताटकणा 2 ह्या विषयात 2-3 महिने मी ताटकणा 2 ह्या पुस्तकाच्यातच गुंगलेले होते. आणि रामाणींचे शब्द आणि त्यांचे जे अनुभव, डॉक्टर रामाणी जे हे आहेत म्हणजे पाठीच्या कड्याचे तज्ज्ञ, त्यांचं ते नक्कीच येणाऱ्या पुस्तकांबद्दलही सांगितलं. वाचक आणि लेखकांची सुद्धा मला वाटतं उत्कंठा वाढली असेल. गुलजार यांचा आपण उल्लेख केला. मला फक्त एक सांगावंसं वाटतं की फॅमिली ट्री हा जो ललित लेख आणि त्याचा अनुवाद, गुलजार यांच्या लेखाचा अनुवाद सविता दामले यांनी केला होता आणि तो ऋतुरंगमध्ये प्रकाशित झाला होता. त्या अनुवादित लेखाचा समावेश महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या 10वी मराठीच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी एक बोलायचं राहिलं की मी स्वतःसुद्धा गुलजारांची किंवा अनेकांची शब्दांकनं केली, पण मला नंतर असं वाटलं की आपल्याला जो आनंद मिळतो हा आनंद आपण विभागून घेतला पाहिजे. म्हणून मग मी अनेकांना स्वतःला बरोबर घेऊन जातो आणि त्यानंतर की आपण गप्पा मारू आणि तुम्ही शब्दांकन करा. कारण मला असं वाटतं की एकट्यानेच सगळा आनंद घेण्यापेक्षा आनंद हा वाटला गेला तो अधिक चांगला असतो. म्हणून मी दरवर्षी वेगवेगळ्या लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेतो. धन्यवाद. या पुस्तकाचे तरुण प्रकाशक चिन्मय पंडित प्रकाशक यांची पुन्हा एकदा थोडक्यात ओळख करून देतो. यांचे शिक्षण जे आहे ते इकॉनॉमिक्स आणि जपानी भाषा आणि जपानी संस्कृती या विषयात त्यांचं BAचं शिक्षण झालं आहे आणि संस्कृतमध्ये त्यांचं MAचं शिक्षण झालेलं आहे.
वेद, प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी एका कादंबरीचं सहलेखनाचा प्रयोगसुद्धा केलेला आहे. कदाचित पुढे मागे ते लेखकाच्या भूमिकेमध्ये आणखीन काहीतरी करून दाखवतील. आणि 2021मध्ये हेडविग मीडिया हाऊस ही प्रकाशन संस्था त्यांनी सुरू केली. आता त्याला 5 वर्ष झालीत आणि या दरम्यान त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये कथा, कादंबरी, ऐतिहासिक आणि पर्यटन विषयक अशा विविध विषयांवरची 100हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. तर चिन्मयांचं त्यासाठी अभिनंदन आणि त्यांना मी आता त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती करतो. नमस्कार. आज इथे उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश कनाटे सर, त्यानंतर आजचे प्रमुख वक्ते, 2 वक्ते मुख्यतः की सुदेश सर आणि शेवते सर, आणि आजच्या उत्सवमूर्ती लेखिका अनुवादक सविता दामले, आणि आजच्या ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्या दुर्गा गुडिलू, आणि इथेच उपस्थित सर्व लेखक, वाचक आणि बरीच मान्यवर व्यक्तिमत्व आलेली आहेत. त्या सर्वांना अभिवादन. सर्वात पहिल्यांदा मी सविता दामलेंचे आभार मानतो की त्यांनी हे पुस्तक मला प्रकाशित करायला दिलं, त्यामुळे त्याचे खूप खूप आभार. आणि मी त्यांना काल एकदा फोन करून म्हटलं की आज एवढी दिग्गज व्यक्तिमत्व आहे तर मी बोलणं आवश्यक आहे का? कारण म्हणजे तसा मी सर्वांच्या दृष्टीने लहान आहे आणि या क्षेत्रामध्ये आत्ता पदार्पण करतो आहे. तर त्या म्हणल्या नाही बोलायलाच पाहिजे, प्रकाशक म्हणून तुमची भूमिका मांडायला पाहिजे. तर म्हटलं नक्की. तर या पुस्तकाचं विशेष असं आहे, सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे आत्तापर्यंत, पण त्याच्यामधून असं वाटतं की जणू तो जो व्यक्ती जो आहे ज्याचं शब्दांकन केलेलं आहे तोच आपल्याशी गप्पा मारतो आहे, आपल्याशी बोलतो आहे. याच्यामध्ये हा त्यांचा गुण आहे. म्हणजे लेखनाचा विशेष असा आहे की त्याच्या बेमालूनपणे त्यांनी त्याला सामावून घेतलेलं आहे. त्यामुळे हे फार या पुस्तकाचं विशेष आहे आणि यामुळेच हे वाचकांना जास्त आवडेल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की या पुस्तकामध्ये एक लेख आहे सयाजी शिंदेंच्यावरती. तर जेव्हा पुस्तक आलं आणि मी वाचत होतो तेव्हा हा लेख वाचता वाचता माझ्या वडिलांचं नाव त्याच्यामध्ये एकदम आलं. म्हणजे माझे वडील सयाजी शिंदेंचे अतिशय जवळचे मित्र, आणि पहिल्यापासून झुलवा हे देवदासींच्या व्यथा मांडणारं जे नाटक आलं वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं, तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून माझे वडील आणि सयाजी शिंदे एकत्र काम करत होते. तर आता तो किस्सा या पुस्तकामध्ये आहे, तो तुम्ही नक्की वाचा. तर तो किस्सा त्याच्यामध्ये आला, तो बाबांकडून मी पूर्वी ऐकला होता, पण या पुस्तकामध्ये आलेला बघून मला विशेष वाटलं की मुलाखत देताना ह्याचा उल्लेख सयाजी शिंदेंनी मुद्दामून केलेला आहे. म्हणजे इतका तो त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे त्या दृष्टीने पण हे पुस्तक माझ्यासाठी खूप जवळचं आहे. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल एका प्रतिष्ठित व्यक्तीने उल्लेख करणं, त्याचा तो किस्सा सांगणं हे फार मोठी गोष्ट असं आहे मला वाटतं. आणि त्यामुळे हे पुस्तक विशेष आहे. त्याचबरोबर अजून एक इथे घोषणा मी आता करतो की ही शब्दांकनं खूप होती, भरपूर होती. त्यामुळे आणि सध्याच्या जो तरुण वाचक आहे त्यांच्या दृष्टिकोनातून बघायला गेले तर पुस्तकाचा साईज जो आहे तो माफक ठेवावा लागतो. तर त्यामुळे आम्ही ते छोटेखानी प्रकाशित केलं, पण ह्याचा दुसरा भाग आम्ही नक्की प्रकाशित करतो. त्याच्यामध्ये पण बरेच दिग्गजांची शब्दांकनं आहेत केलेली, तर तो पण आपण जरूर करणार आहोत आणि लवकरच आम्ही तो पण प्रकाशित करू. तर या सर्वांसाठी सविता दामलेंचे पुन्हा एकदा आभार. ग्रंथालयाने ही जागा उपलब्ध करून दिली, आम्हाला इथे प्रकाशन करता आलं, त्याबद्दल ग्रंथालयाचे विश्वस्त म्हणून पुन्हा एकदा सुदेश सर आणि सर्व ग्रंथालयाचे सदस्य सर्वांचे मनपूर्वक आभार. खरंच खूपच इथलं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि मनाला भावलेलं आहे. तर सर्वांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. चिन्मय पंडित यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि लवकरच म्हणजे 100च्या पलीकडे म्हणजे द्विशतकीय कामगिरी त्यांच्या हातून घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आता आपण आलो आहे ते कार्यक्रमाच्या शेवटाकडे, पण अध्यक्ष भाषण हे आपण आता त्यांना विनंती करणार आहोत अध्यक्षांना, आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. गणेश कनाटे हे मुख्यतः कवी आणि स्वशिक्षित समीक्षक असे आहेत.
ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की माणूस शिक्षण आणि त्याचा व्यवसाय किंवा नोकरी या निमित्ताने एका विशिष्ट क्षेत्रामध्ये असतो, कार्यरत असतो, परंतु त्याचं जे आतमध्ये त्याला एक उत्स्फूर्त काहीतरी वाटत असतं की मी काय करायला हवं. आणि फार कमी लोक असे असतात की ते दोन्ही गोष्टी करू शकतात. तर मला वाटतं गणेश कनाटे त्यांच्यापैकीच एक आहेत. कारण गेली म्हणजे सुरुवातीच्या काळात म्हणजे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीची जवळजवळ 25 वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. त्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या 2 प्रादेशिक टी व्ही चॅनलवर त्यांनी संपादक म्हणून काम केलं. राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तवाहिनीवरती वरिष्ठ संपादक म्हणून काम केलेलं आहे. परंतु त्यानंतर ते पत्रकारिता क्षेत्रातून बाजूला गेले आणि एका वेगळ्या क्षेत्रात गेले, म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गेले. आणि सध्या ते एका ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि ॲडवायझर टू चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ह्या पदावरती ते कार्यरत आहेत. परंतु इतकं करून ते थांबले नाहीत. त्यांच्यातलं कवी नेहमीच जागृत राहिलेलं आहे. त्यांचं कवितांचं एक पुस्तक मोझार्टचे रेक्विएम हे नुकतं म्हणजे अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे. परंतु त्यांनी त्या आधी अनेक वर्ष अनेक दशकं कविता लिहिल्या आहेत. आणि एवढंच नाही तर काव्यशास्त्र या विषयामध्येही त्यांना रस आहे. आणि समीक्षा हा त्यांचा फार आवडीचा विषय आहे. त्या विषयावरती सुद्धा त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये विपुल असं लेखन केलेलं आहे. आणि त्यांच्या अनेक कविता आणि त्यांचे लेख हे प्रकाशित झालेले आहेत. तर गणेश कनाटे यांना मी विनंती करतो की आपलं अध्यक्षीय भाषण आमच्या श्रोत्यांना करावं. सगळ्यांना नमस्कार, अभिवादन. खरं म्हणजे जितके दिग्गज जिथे बसलेले आहेत त्यांच्यासमोर सविता दामलेंनी माझीही अडचण केली. तू अध्यक्षपदी ये आणि अध्यक्षीय भाषण कर. म्हटलं माझी पात्रता नाही. म्हणजे गांगलसमोर बसले असतील, सतीश तांबे आमचा मित्र आहे, त्याच्यासमोर मी भरपूर बोलतो, पण तरीसुद्धा त्याच्यासारखी अनेक मंडळी इथे बसली असताना, शेवटे इथे बसले असताना मी अध्यक्षीय भाषण करावं वगैरे म्हटलं माझी पात्रता नाही. पण गेल्या काही वर्षात आमचा एक छोटासा ग्रुप आहे. त्या ग्रुपमुळे सविता दामले यांची माझी ओळख. तर त्यांचा आग्रह काही मोडतं म्हणजे नाही म्हणता आलं नाही, म्हणून मी हे स्वीकारलं. सर्वप्रथम अभिनंदन शेवतेंचं. याचं कारण असं की यासारखा गुण हेरणं आणि ते काम करून घेणं यासाठी संपादकाची एक दृष्टी लागते. मी स्वतः संपादक होतो, पत्रकार होतो, त्यामुळे मला हे चांगलं माहिती आहे की टू सिलेक्ट अ टॅलेंट नीड सम काइंड ऑफ इन्साईट. ते सहज शक्य होत नाही. त्यामुळे कोण काय चांगलं करू शकेल. म्हणजे आता मी 23-24 वर्षापैकी 18-19 वर्ष इंग्रजी पत्रकारिता केली. तर कुठला रिपोर्टर कुठली बातमी चांगली करू शकेल हे बघायला लागतं. त्यामुळे कोणाला कशात रस आहे हा भाग वेगळा, कोणाला काय करावं असं वाटतं हाही भाग वेगळा असतो. पण कोण काय चांगलं करू शकतं हे शोधावं लागतं आणि मग त्याच्याकडून ते काम करून घ्यावं लागतं. म्हणून अरुण शेवत्यांसारख्या जाणकार माणसांनी तो गुण हेरला आणि सविताताईंकडून हे चांगलं काम करून घेतलं. म्हणून सर्वप्रथम त्यांचे आभार आणि अभिनंदन. दुसरं सविताताईंचं अभिनंदन की त्यांनी इतकी वर्ष सातत्यानं एक जॉनर धरून जे अनुवादाचं काम पॅरलली चालूच होतं. आणि ज्यावेळी पहिल्यांदा त्या मला भेटल्या, माझी मराठी साहित्यातल्या लोकांशी एक 8-10 वर्षापूर्वीपर्यंत काही ओळख बिळख नव्हती. मी इंग्रजी पत्रकारितेतला माणूस आणि मराठी साहित्य विश्वाशी माझी काही ओळख नव्हती. त्यामुळे अलीकडेच ज्यावेळी आमची ओळख झाली मला कळलं की 50-60 पुस्तकं ट्रान्सलेट केली. म्हटलं हाऊ मॉन्युमेंटल दिस वर्क इज. तर मला खरंच म्हणजे आदर भावना फार कमी माझ्या मनात येते, कारण ती पत्रकारांच्यामध्ये कमीच असते. म्हणजे आम्हाला एक तुच्छता भाव घेऊन जगण्याची एक ट्रेनिंग असतं.
आणि ते काही कोणी दिलेलं नसतं, ते आम्ही उपजत असतं आमच्यामध्ये. कारण आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटतो आयुष्यभर की त्यांच्या तुलनेत आम्हाला बघ हां ठीक आहे असं असतं ते. पण 60 पुस्तकं माझी सख्खी लहान बहीण अनुवादाचं काम करत आहे. तिने तिच्या दोन्ही किडनीज फेल झाल्या आहेत, तरीसुद्धा ती करते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर. त्यामुळे मला त्या ट्रान्सलेशनच्या कामासाठी किती कष्ट घ्यावे लागतात तेही माहिती. त्यामुळे इतकी पुस्तकं तिने ट्रान्सलेट केली, चांगली केली त्यासाठी, आणि त्यानंतर मग शब्दांकनं केली, त्यासाठी तिचंही अभिनंदन. आणि प्रकाशकांचं विशेष अभिनंदन की त्यांनी असं छान पुस्तक आमच्या हाती दिलं. आणि विशेष आभार सगळ्यांचे, आणि विशेषतः सविताताईंचे की त्यांनी दुर्गाची मुलाखत ठेवली. कारण दुर्गा या पुस्तकामध्ये जी शब्दांकनं आहेत त्यातली 2-3 शब्दांकनं खरोखर म्हणजे तुम्हाला विचार करायलाही लावतात, आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक भावना जागृत होते की याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळायला हवी, याबद्दल आपण अधिक जाणून घ्यायला हवं, अधिक आपल्याला कळायला पाहिजे. ती इन्साईटफुलनेस जी आहे ती इग्नाईट होते. पण दुर्दैव असं की ते दिवाळी अंकासाठी केलेलं लेखन असल्यामुळे त्याला शब्दांची मर्यादा असते. त्यामुळे ते काही फार दीर्घ लेखन यातून होऊ शकत नाही. त्यात काही शेवत्यांचा किंवा सविताताईचा काही दोष आहे असं नाही, पण तो फॉर्मॅटचा दोष आहे की त्या फॉर्मॅटमध्ये एवढंच लिहिलं जाऊ शकतं. तसं मी ज्यावेळी पत्रकारिता करायचो आणि पहिल्यांदा मला कॉलम लिहायला सांगितला त्यावेळी मी मूळ नागपूरकर आहे, तर द हितवाद नावाच्या इंग्रजी पेपरमध्ये काम करायचो. त्यावेळी मला जो कॉलम लिहायला देण्यात आला त्यावेळी माझी शब्दमर्यादा 1800 शब्द होती. आणि त्यानंतर अलीकडे ज्यावेळी मला सकाळ वाल्यांनी एक कॉलम लिहायला सांगितला काव्यशास्त्रावर, त्यांनी मला शब्दमर्यादा दिली 700 शब्द, आणि ती भांडून, कारण सुरुवातीला ते म्हणाले 500 शब्द. महाराष्ट्र टाईम्सवाल्यांनी त्याच्या आधी एकदा माझ्याकडून कॉलम लिहून घेतला आणि मला इतकं ट्रिक केलं की म्हणे 500 शब्दच, पण तुझं कौशल्य आहे की तू 450 शब्दात लिहून दाखव. आणि काय तर म्हणजे आम्ही सगळे मित्र एकदा गप्पा करत बसलो होतो, जसे संध्याकाळी सगळे बसतो आम्ही तसे. तर तिथे हा विषय निघाला की मी त्यांना सांगत होतो की ग्रीक भाषेत हा कवी चांगला, त्या स्पॅनिश कवितेच्या क्षेत्रातला हा कवी चांगला. तो म्हणाल त्यांचा परिचय नाही मराठीला, तू करून दे, पण 500 शब्दात 450 शब्द. म्हटलं काय वेळ आहेस का? म्हणजे दॅट इज द चॅलेंज आणि दॅट इज युअर स्किल. म्हणजे तू हे चॅलेंज स्वीकार कर. आणि मी पण ते म्हणजे आता संध्याकाळच्या बैठकीमध्ये माणसं काही काही कमिटमेंट करून चुकतात, तर ती मी पण कमिटमेंट केली. म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला 450 शब्दात 450 ते 500 शब्दात ती. आता 450-500 शब्दात कॉलम लिहावा लागतो. त्यामुळे या शब्दमर्यादेत तुम्हाला, आम्ही बातम्या करताना सुरुवातीला शब्दमर्यादा नसायची ज्यावेळी आम्ही सुरुवात केली 90-91मध्ये. तेच मीच स्वतः DNA नावाचं ज्यावेळी इंग्रजी वर्तमानपत्र मुंबईत सुरू झालं आणि मी सिटी एडिटर होतो, माझ्या संपादकांनी मला सांगितलं 300 वर्ड्स. म्हटलं 300 शब्दात बातमी. अँड 2 इन्सेट बॉक्सेस दे आर पार्ट ऑफ द स्टोरी. म्हटलं 300 शब्दातले पुन्हा 50-50 शब्द आत वेगळे इन्सेट बॉक्स म्हणून द्यायचे, म्हणजे 200 शब्दाची बातमी. पण या प्रकारचं नवीन कल्चर म्हणजे आणि कारण काय द्यायचं तर वाचकाचा रीडिंग स्पॅन कमी झालेला आहे, त्याचं अटेन्शन स्पॅन कमी झालेलं आहे. म्हणून तुम्ही छोटं लिहा, क्रिस्प लिहा वगैरे वगैरे. तर असं सगळं असल्यामुळे ही शब्दांकनं तुम्हाला असमाधानी ठेवतात आणि त्यांचं अपयश नाही, यश आहे. म्हणजे दुर्गा गुडिलू यांचं यांच्या मुलाखतीचं शब्दांकन, सयाजी शिंदेच्या दोन्ही मुलाखतींची शब्दांकनं, किंवा आणखी एक त्यांचं नाव संदीप वासलेकर बहुतेक, वासलेकरांचं,
ही काही शब्दांकनं अशी आहेत की असं मला मनापासून वाटलं की अरे हा काय अन्याय, हे एवढ्यात कसं संपलं. तर माझी सविताताईंना अशी विनंती आहे की त्यांनी यातलं सर्वप्रथम दुर्गाचं प्रोजेक्ट स्वीकारावं आणि एक बायोग्राफी लिहून काढावी. बघ कसं आहे, मराठीमध्ये आपण बायोग्राफीजच्या नावाखाली जे लिहितो ना, इट्स अ शॅम. म्हणजे अनेकांच्या बायोग्राफीज आपण अत्यंत वाईट लिहिलेल्या आहेत आणि ते लिहायला म्हणून मी तुला अगदी मनापासून सांगतो की मीच तुला काही रेफरन्सेस देईल. उदाहरणार्थ सॅम्युएल बेकेटचं चरित्र आहे. सॅम्युएल बेकेटच्या आयुष्यात सॅम्युएल बेकेटनं जेवढी नाटकं लिहिली त्याची पृष्ठसंख्या 500पेक्षा कमी आहे. पण सॅम्युएल बेकेटचं जे आधिकारिक चरित्र आहे ते 700 पानांपेक्षा मोठं आहे. पण प्रत्येक तपशील हा ऑथेंटिकेटेड आहे, रेफरन्सेस दिलेला आहे आणि त्याची क्रोनॉलॉजी नीट आहे आणि तो नीट लिहिला गेला की नाही हे एडिटिंग रिरायटिंग हे करून करून ते त्याची शेवटची प्रत तयार झालेली आहे. तर आपल्याकडे ही शिस्त कमी आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू किमान 3 पुस्तकं या पुस्तकाच्या निमित्ताने मी तुला सांगतो की तू करू शकतेस. एक तर हिचं आणि तिचा व्यक्तिगत गौरव म्हणून नाही सांगत मी तुला की दुर्गा गुडीले व्यक्ती थोर असेलही पण तिनं केलेलं काम मोठं आहे. त्या समाजातलं पायनियरिंग वर्क आहे. म्हणजे ती बहिणीसाठी बांधली, म्हणजे मामे भावाशी ठरलेलं लग्न मोडण्यासाठी तिनं जे काही भांडण उभं केलं आणि त्यातून पुढे तिचं काम जे उभं झालं आणि त्यातून त्या समाजात जो बदल घडून आला आणि अजूनही तो एवढाचाच आहे, तो खूप मोठा होणं गरजेचं आहे. तर हे करण्यासाठी तिच्या कामाचं डॉक्युमेंटेशन होणं आणि तिच्या कामाचं इन्साइटफुल इंटरप्रिटेशन होणं, त्याचं आपल्याला काहीतरी लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि ते करताना ती माध्यम आहे, तिचं नाव तिथे असेलच, ते काही बिन नावाचं चरित्र नसेल, पण ती माध्यम आहे, त्या माध्यमातून ते काम उभं राहील. सयाजी शिंदे हा चित्रपटातला कलाकार आहे, एवढंच त्याचं काही ओळख आहे का? या 2 लेखांमधून तू त्याची जी संक्षिप्त ओळख करून दिली किंवा त्यानं जे मनोगत व्यक्त केलं ते अत्यंत विस्कळीत आहे. याचं कारण तो तसाच बोलला असेल मला खात्री आहे, कारण त्याची बोलण्याची शैली मला माहिती. पण त्याच्या या विस्कळीत बोलण्यातून सुसूत्र काहीतरी काढणे आणि मग ते बायोग्राफीच्या रूपामध्ये मांडणे, हे तुझं काम तू चांगलं करशील याची मला खात्री वाटते या पुस्तकावर. पण ते केलं पाहिजे, कारण तो जे काम करतो ना ते त्याच्या चित्रपटातल्या कामापेक्षा महत्त्वाचं आहे. तो आणि मकरंद जे फाउंडेशन चालवतो किंवा देवराईची कामं जे करतात, या कामांना केवळ गौरव करून भागणार नाही, त्याचं डॉक्युमेंटेशनसुद्धा कुठेतरी हिस्टॉरिकली अवेलेबल पाहिजे आणि ते कधीतरी कोणाला तरी कामी येतं. मी एक साधं उदाहरण सांगतो. मी शिक्षण माझं इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आहे. मी काही साहित्याचा विद्यार्थी पण नाही. नंतर मी 23-24 वर्ष पत्रकारिता केली, ती पण इंग्रजी हिंदी मराठीमध्ये केली आणि आता मी कॉर्पोरेटमध्ये गेली 13 वर्ष काम करतो. माझा तसा हक्काचा प्रांतच नाही आहे. पण हे सगळं करत असताना मला कविता वाचत असताना असं एकदा वाटलं की नेमकी कविता म्हणजे काय, याचं काही शास्त्र आहे का नाही, ते आपण वाचलं पाहिजे. म्हणून मी समीक्षेची पुस्तकं वाचायला लागलो आणि समीक्षेची पुस्तकं वाचता वाचता मला असं लक्षात आलं की समीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, त्याबद्दल लिहिलं पाहिजे आणि जी जुनी चांगली पुस्तकं आहेत ती टिकली पाहिजे. तर मसू पाटील नावाचे एक मोठे समीक्षक होते, वारले ते, आणि माझं दुर्दैव असं की त्यांच्या शेवटच्या 3-4 वर्षातच त्यांची माझी ओळख भेट झाली. त्यांचं एक पुस्तक आउट ऑफ प्रिंट झालं होतं. मी आमच्या एका प्रकाशक मित्राला सांगितलं, याला जो खर्च लागेल तो मी देईन, पण हे फक्त 100 कॉपीज छाप. म्हणजे उद्या कुणाला हे पुस्तक रेफरन्ससाठी जरी हवं असेल तर ते उपलब्धता पाहिजे. उद्या दुर्गा उडिलूचं काम
कुणाला माहिती करून घ्यायचं असेल तर ते रेफरन्स म्हणून एक कागद पुस्तकाच्या रूपात कुठे उपलब्धता पाहिजे. म्हणून तिचं चरित्र आलं पाहिजे, तिचं म्हणून नाही, त्या कामाचं. म्हणून सयाजी शिंदेचं चरित्र आलं पाहिजे. म्हणून वासलेकरांचं काम ते वाचून मी थक्क झालो की आपल्याला माहितीच नाही असली कामं की ग्लोबल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर इतकी मोठी कामं त्या माणसाने केली. आणि माझ्यासारख्या माणसाला वन हू क्लेम्स की मी बऱ्यापैकी अवेअर माणूस आहे, मला एका शब्दानं नाव माहिती नाही त्या माणसाचं, त्याच्या कामाबद्दल तर दूरची गोष्ट. अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं, ते लिहून ठेवणं, हे सुद्धा एक मोठं साहित्यिक काम आहे. ते तुझ्या हातून घडो अशा तुला शुभेच्छा देतो. आणि वेळ फार झाला आहे आणि मलाही पुढे एक काम आहे, तर मी थांबतो. तुला मनपूर्वक धन्यवाद. सुदेशला काहीतरी बोलायचं. तुम्ही तिचं पुस्तक केलं बघा, अरुणनी कसं खुणवलं. ते पुस्तक नक्की ग्रंथाली करणार आहे. ही आमच्यातलं मैत्रत्व आहे. ते तू आता अनाऊन्स करावं म्हणून त्यांनी माईक माझ्याकडे दिलं. तर ग्रंथाली नक्की पुस्तक करेल. तुम्ही आता हे पुस्तक करायला घ्या. धन्यवाद. वाव. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता जी असते ना, त्याचं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. सविताताईंना आता विनंती करतो की सर्वांचे आभार प्रदर्शन करावे. कार्यक्रम चांगला रंगलाच होता कार्यक्रम. मला असं वाटलं. आणि दुर्गाची मुलाखत पण खूप छान झाली. आणि आपण सगळे इथे उपस्थित राहिलात म्हणून आनंद तर खूपच झालेला आहे. तर आता कार्यक्रम मी संपल्याची छोटीशी म्हणजे म्हणतात तशी घोषणा करते. आणि इथे अल्पोपहार ठेवलेला आहे, तो सगळ्यांनी खात एकमेकांची गप्पा माराव्या. कारण पुष्कळ दिवसांनी आपण बरेच मित्रमैत्रिणी एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेलो आहोत. ते फोनवर भेटणं आणि ह्याला काही अर्थ तसा नसतो. तर आपण तो आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि आज मला मुख्य म्हणजे आपले जे आत्ता जे सूत्रधार किंवा ज्यांनी कॉम्पेअरिंग केलं ते विनीलबद्दल मला सांगायचं आहे. हा सुद्धा मला आमच्या ग्रुपमध्ये ओळखीचा झाला. आणि तो म्हणजे तो की हे मी बोलताना कधी कधी मी होते. तर कृषी क्षेत्रामध्ये तो मोठा शास्त्रज्ञ होता. आणि वेलिंगकरमध्ये डीन वगैरे त्या पोझिशनवर तो होता. पण त्याला अतिशय अमूर्त चित्रकला ह्याची त्याला आवड, म्हणून त्याने 22 साली आपली नोकरी सोडून तो पूर्णपणे त्यालाच त्याने वाहून घेतलेलं आहे. आणि तो जे स्कूल ऑफ आर्ट आणि अशा बऱ्याच म्हणजे अमेरिकेची पण एक संस्था आहे, अशा ठिकाणी त्याने जाऊन ते कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. आणि तो आता सध्या चिन्ह नावाचं एक मासिक आहे त्यामध्ये संपादक आहे. आणि तो त्या चित्रविषयक लेख लिहितो. तर तो मला आत्ता सूत्रधार करायला जसे मी गणेश कनाटेंना सांगितलं तसं मी त्याला सांगितलं की तू आमच्या कार्यक्रमाचं कॉम्पेअरिंग कर. तर त्याने ते केल्याबद्दल माझ्याकडून एक छोटीशी त्याला मला म्हणजे भेट देऊ मी त्याला इच्छिते. पडद्याआडून बरेच सूत्रधार असतात, तर त्यात धनश्री धारप ही अतिशय हसतमुख आणि तिने एकदम खूपच छान सगळी मला मदत केली की काय कसं इथे असतं, काय करायचं किंवा कुणाला ऑर्डर देऊ वगैरे सगळी तिने मला मार्गदर्शन केलं. म्हणून तिचे मी थोडक्यात छोटेसे आभार मानते. आणि अश्विनी भोईर यांनी ग्रंथालीच्या अश्विनी भोईर यांनी सुरुवातीला जे एक छान तिने माहिती सांगितली आणि वातावरण निर्मितीने सुरुवात करून दिली त्याबद्दल तिचे सुद्धा मी आभार मानते. आणि अतिशय सुंदर उतारा जो वाचन केलं पियुष मिश्रांच्या ह्याचं, ते माझी प्रिय मैत्रीण मेधा कुलकर्णी हिलासुद्धा मला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे. आणि आता हा कार्यक्रम म्हणजे संपल्याचं मी अधिकृत घोषणा करते. आणि आपण सर्वांनी अल्पोपहाराचा म्हणजे घेतल्याशिवाय कोणी इथून जाऊ नये अशी सर्वांना नम्र विनंती.